मी असं सहज बोलून गेलो. चालेल सर. त्यात व्यवस्थित दिसत नाही इथनं खाली दिसत नसेल. अजून थोडं डॉट आहे वरचा हे संग्रहाची प्रतिष्ठेवरचा डॉट आहे ना सर एक दिसतं ना. ठीक आहे, थँक्यू. प्रेमबल सगळ्यांना कळली बरोबर. त्यानंतर ते खटले सगळ्यांना समजले, त्यातले शब्द आणि शब्द सगळ्यांना समजले. कोणत्या शब्दाचा काय अर्थ निघतो, बरेच अर्थ निघतात, परंतु आपल्याला जेवढे महत्त्वाचे होते तेवढे आपण घेतलेले आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आता आर्टिकल वाईज सुरुवात करायची आहे कॉन्स्टिट्यूशनला, बरोबर की नाही. संघ, राज्य, प्रदेश व त्याचे किंवा संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र असं आपण म्हणू शकतो डायरेक्ट. भारत एक संघ राज्य आहे, या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे का? भारत संघ राज्य नाही का? हा, सॉरी, यूनियन ऑफ स्टेट्स. बात तो सही है. सो व्हाट डू मीनिंग बाय यूनियन ऑफ स्टेट्स? कशाला म्हणायचं राज्यांचा संघ? कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 1 सांगतो भारत एक राज्यांचा संघ आहे. इंडिया दॅट इज आय डॉट ई डॉट यू का दॅट इज भारत shall be union of states. भारत एक राज्यांचा संघ आहे, बरोबर आहे की नाही? हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. राज्यांचा संघ म्हणजे काय? तिचे काय 28 घटक राज्य आहे आपल्याकडे, बरोबर ना. 28 सगळ्या 28 घटक राज्यांचा आपला काय एक संघ आहे, बरोबर आहे की नाही. युनियन ऑफ स्टेट्स असं का म्हटलं जातं थोड्या वेळाने सांगतो. सस्पेन्स, ठीक आहे ना. मुळात संघ राज्य एक असतं युनियन, एक असतं फेडरेशन, बरोबर. आता काही लोक म्हणतात भारतीय संघराज्य जे आहे ना ते एकात्मिक संघराज्य आहे, म्हणजे युनियन आणि फेडरेशन दोघांचं कॉम्बिनेशन अलग लक्षात, असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि ते अगदी बरोबर आहे, कारण काही गोष्टी तुम्हाला दिसतात बघा, काही युनियनच्या दिसतात, काही फेडरेशनच्या दिसतात. तुम्ही डायरेक्ट भारताला युनियन पण म्हणू शकत नाही आणि फेडरेशन पण म्हणू शकत नाही. म्हणजे ज्यावेळेस आता आपण कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करू ना त्यावेळेस तुमची ही कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होईल. म्हणजे आता चालूच आहे आपला अभ्यास, तर त्यात तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत चालते की एक्झॅक्ट युनियन म्हणजे काय आणि फेडरेशन म्हणजे काय. की मी तुम्हाला कॉमन मध्ये सांगितलं होतं एकदा असं सांगताना, ज्यावेळेस मला वाटतं US प्रेसिडेन्शियल इलेक्शन आपण बरोबर ना त्यावेळेस युनियन आणि फेडरेशन मधला डिफरन्स मी तुम्हाला सांगितलं होता. कॉमन डिफरन्स होता, काय होता की बाबा इथं सगळं काय असतं एक एक असतं हा, आणि इथं सगळं काय असतं. आता हे 2-2 आणि 1-1 काय हा, आता अमेरिका एक संघराज्य आहे असं आपण म्हणतो, बरोबर. आणि भारत एक एकात्म संघराज्य आहे. युनियन पण आपण का म्हणतोय ते पण मी थोड्या वेळाने सांगतो, त्याचं कारण काय.
युनियन मध्ये काय असतं, एकेरी न्याय व्यवस्था, बरोबर. एक्झाम्पल म्हणून सांगतो बरं का. आता एक एक एक्झाम्पल जर तुम्ही फक्त तुम्हाला एक एक काय असतं तर एकेरी न्याय व्यवस्था, बरोबर. आपल्याकडे एकेरी न्याय व्यवस्था आहे, बरोबर आहे ना. सर्वोच्च न्यायालयापासून तर खाली कनिष्ठ न्यायालयापर्यंत एक चैन आहे, साखळी. कळतंय का मला काय म्हणायचं? चैन आहे आपली, साखळी आहे, सर्वोच्च न्यायालयापासून खालपर्यंत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असं. आणि फेडरेशनच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण उल्लेख करतो त्यावेळेस दोन, अमेरिकेच्या बाबतीमध्ये जर पाहिजे तर राज्यांची न्यायव्यवस्था वेगळी आणि केंद्राची न्यायव्यवस्था वेगळी आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, USA च्या बाबतीमध्ये, कारण हे काय फेडरेशन आहे, आपलं दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. या दोन्हींचं कॉम्बिनेशन काय आपलं, आपला भारत. ठीक आहे ना. दोन्ही पण छटा, तुम्हाला युनियनच्या पण छटा दिसतात आणि फेडरेशनच्या पण छटा दिसतात. ठीक आहे ना. USA बद्दल मी बोलत होतो तुम्हाला. USA ची न्याय व्यवस्था राज्यांची वेगळी आणि केंद्र आणि राज्य वेगवेगळ्या व्यवस्था आहे. ठीक आहे ना. न्याय व्यवस्था भारतामध्ये एकेरीच आहे, बरोबर आहे की नाही. अधिकारांची विभागणी कशी आहे आपल्याकडे, राज्यांना पण दिलेले आहे आणि केंद्राला पण दिलेले आहे. 3 सूची आहे ना आपल्याकडे. एक आहे राज्य सूची, दुसरी केंद्र सूची आणि कॉन्करंट लिस्ट. म्हणजे केंद्र, कॉन्करंट आणि स्टेट्स म्हणजे राज्य सूची, बरोबर. ह्या 3 सूच्या आहेत आपल्याकडं. राज्यांमध्ये पण सरकार आहे, केंद्रामध्ये पण सरकार आहे. सम अमेरिकेत पण आहे दुहेरी सरकार पद्धत, केंद्रात पण आणि राज्यात पण. परंतु त्यांची जी विभागणी आहे अधिकारांची ती आपल्यासारखी आहे. ठीक आहे ना. आपल्या राज्यांना अधिकार आहेत, नाहीत असातला भाग नाही, परंतु मॅक्झिमम पॉवर आणि कमांड कोणाकडे ठेवलेली आहे, केंद्राकडे ठेवलेली. म्हणून आपण युनियन आहोत. युनियन म्हणजे कळतं ना तुम्हाला, एक संघ युनियन. फेडरेशन म्हणजे काय, अधिकारांची विभागणी. मी म्हणत नाही आपल्याकडे अधिकारांची विभागणी नाही, आपल्याकडे आहे ना अधिकारांची विभागणी. राज्यांना आपण 61 विषय दिलेले आहेत राज्य सूचीतून. समवर्ती सूचीतील 52 विषयावरती पण राज्य कायदे करू शकतात. सूच्या पुढे येणार आहे आपल्याला अभ्यासाला केंद्र राज्य संबंधात. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा की बाबा हे जे युनियन लिस्ट आहे त्याच्यामध्ये विषय किती आहे, 92, 100, एक जादा कमी जादा होत असतं बरं का. याच्यामध्ये हे कायम चेंजेस होत असतात. पार्लमेंटमध्ये एखादं बिल पास झालं की बदल होतात. ठीक आहे ना. आणि एक कॉन्करंट, बरोबर ना. कॉन्करंट लिस्ट याला समवर्ती सूची म्हणतात. याच्यामध्ये किती विषय आहे आणि स्टेट्स 56 नाही 61 विषय. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या समवर्ती सूचीवरती दोघं पण कायदे करू शकतात, कोण, केंद्र आणि राज्य. अलग लक्षात. युनियन लिस्टवरती तर केंद्रच करू शकतात, राज्यांचा काही संबंध आहे का नाही. या मधली जी आहे ना ही समवर्ती सूची त्याला म्हणतात कॉन्करंट लिस्ट. दोघं पण करू शकतात, केंद्र करू शकतात आणि राज्य पण करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं ही स्टेट लिस्ट जी आहे ना 61 विषय हे राज्यांना दिलेले आपण, अलग लक्षात. परंतु ह्यावरती जे डॉमिनन्स असतं ना कॉन्करंट लिस्टवरती ते कुणाचं असतं, केंद्राचा कायदा श्रेष्ठ असतो. ठीक आहे ना. कसा असतो, सस्पेंस पुढे है. ठीक है ना. अब यहाँ से तो सस्पेंस रहेंगे क्योंकि आगे बहुत कुछ देखना है, बहुत कुछ समझना है, बारीकी से समझना है, अच्छे से समझना है. एग्जाम में कोई भी क्वेश्चन कितना भी घुमा के फिरा के आए, कंसेप्ट क्लियर, विषय. त्यामुळे तुम्ही बघा ना, आता अमेरिकेच्या बाबतीमध्ये राज्यांचे विषय वेगळे असतात, केंद्रांचे विषय वेगळे असतात, एकमेकाला रिलेटेड असतात, इंटरलिंक असतात, नसतात अशातला भाग वेगवेगळे असतात. परंतु आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे जर कुणाची इच्छा झाली राज्याची त्यावरती पण केंद्र कायदा करू शकतो, म्हणजे संसद. अलग लक्षात. एक्झाम्पल अखिल भारतीय सेवा. आपण युनियन का आहात, आणखी एक सांगतो. ऑल इंडिया सर्व्हिसेस. ऑल इंडिया सर्व्हिसेस संदर्भामध्ये जर कायदा करायचा झाला संसदेला, बरोबर, तसं राज्यसभा लोकसभेला सांगते की आपल्याला कायदा बनवायचं, बरोबर आहे. कळलं मला काय म्हणायचं. ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असले
तर हा राज्यसभेचा विषय आहे आणि विषय असा आहे की तो अधिकार राज्यसभेला दिलेला आहे आणि राज्यसभा हे काय करतं, राज्यांचं प्रतिनिधित्व करणारे ग्रह आहे. काउन्सिल ऑफ स्टेट्सचं नाव असते राज्यसभा, राज्यांचं प्रतिनिधित्व करते ना. आणि ऑल इंडिया सर्व्हिस, अखिल भारतीय सर्व्हिस, राज्यांसाठी वेगळ्या केंद्रासाठी वेगळ्या आहे का? एकच अखिल भारतीय सेवा आहे ना आपल्याला. म्हणजे मुळात म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिस आर्टिकल 312 कॉन्स्टिट्यूशनचं. हे छटा सांगतो बरं का मी युनियनच्या, म्हणजे युनियनच्या जे एक गोष्टी असतात ना आणि फेडरेशन मध्ये 2 गोष्टी असतात ना, ते मी सांगतो. अखिल भारतीय सेवा एक संघ आमच्या देशामध्ये म्हणजे UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन त्यातनं निवडलेले अधिकारी ते खालपर्यंत असतात ना. असं कोणी आहे का केंद्रीय लोकसेवा आयोगाने अधिकारी नेमला आणि तो महाराष्ट्र राज्यामध्ये आला नाही? मग हे एक संघपणा आपल्याला दिसून येतो नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये, आलं लक्षात. म्हणून मी म्हणतो की आपल्याकडे युनियनच्या छटा काय आहे आणि फेडरेशनच्या छटा काय आहे. की बाबा अमेरिकेत पण राज्यांना अधिकारी आहे, केंद्रांना पण अधिकारी आहे, आपल्याकडे पण तसंच आहे. म्हणून एक संघ राज्याची छटा इथं बघायला मिळते आपल्याला, बरोबर आहे की नाही. हे एक्झाम्पल म्हणून मी देतो का तुम्हाला. युनियन आपल्या इकडे एकेरी न्याय व्यवस्था आहे, इकडे दुहेरी न्याय व्यवस्था आहे संघराज्यामध्ये, काय का लक्षात. म्हणजे आपल्याकडं ऍक्च्युली थोडक्यात म्हणजे सांगायचं काय माहिती आहे का, भारत संपूर्णतः युनियन पण नाही, संपूर्णतः फेडरेशन कॉम्बो आहे, कॉम्बिनेशन युनियन आणि फेडरेशन. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन वाचाल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की युनियन आणि फेडरेशनमध्ये फरक काय असतो. जनरल युनियनमध्ये सगळं एक असतं. मग तुम्ही म्हणणार आपल्याकडं केंद्राचा विषय वेगळे, राज्याचे पण विषय वेगळे आहे, मग त्यात एकत्रपणा कसा आहे, अलग लक्षात. मी ते पण सांगितलं की डॉमिनन्स कुणाचं असतं, शेवटी संसदेचं असतं. आणि ते छटा आपल्याला दिसून येतं. बारकाईने समजून घेण्याचे विषय की हे ज्यावेळेस केंद्राच्या संबंधाचा आपण अभ्यास करू ना पुढे चालून, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये येणार आहेत. बरं का, इकडं आपण म्हणणार असं थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की फेडरेशन आणि युनियन म्हणण्याच्या भाषेला एक संघ की खालपर्यंत म्हणजे घटना करताना बघा किती स्मार्ट होते, स्मार्टपणा बघा किती यांचा की बाबा त्यांनी भारताला पूर्ण संघराज्य पण केलं नाही आणि पूर्ण युनियन पण केलं नाही, दोन्हींचं कॉम्बिनेशन. म्हणजे काय, मी तुम्हाला नेहमीच सांगतो की जे जे चांगलं वाटलं ना ते सगळं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. म्हणून जगातलं सगळ्यात सुंदर संविधान भारताचं आहे. एवढं ब्रॉड झालंय ते 355 कलमे आहे का कुठल्या संविधानामध्ये. 22 भाग म्हणजे आताचे 25, त्यावेळेचे 8 स्केड्यूल, 12 बघा ना तुम्ही. आणि डीप प्रत्येक गोष्टीची फोड एवढी बारकाईने करून सांगितलेली ना, तरी पण आमचे हुशार जे वकील लोक असतात ना ते बरोबर त्या क्लॉजचा वेगळा अर्थ काढतात, त्यांच्या फायद्याच्या दृष्टिकोन होतो. म्हणून त्याला वकिलाचं नंदनवन पण म्हटलं जातं आपल्या कॉन्स्टिट्यूशनला. युनियन आणि फेडरेशन शॉर्टमध्ये समजण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम्पल बाबा तुम्हाला माहिती आहे की न्यायव्यवस्था आपल्याकडे सुप्रीम कोर्ट आहे, मग हायकोर्ट आहे, मग कनिष्ठ म्हणजे जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती एक न्यायव्यवस्था ही युनियनची छटा आहे की बाबा एक संघ न्यायव्यवस्था. आता तुम्ही म्हणणार आपल्याकडे 2 राज्य कायदे मंडळ आहे आणि लेजिस्लेचर वरती पण आहे संसद आणि खाली विधिमंडळ पण आहे, बरोबर आहे का नाही. हे स्ट्रक्चर कुठं असतं जनरली फेडरेशनमध्ये असतं. फेडरेशनमध्ये असतं ना राज्यांचं विधिमंडळ वेगळं आणि केंद्राचं वेगळं, बरोबर आहे की नाही. ते एक छटा पण इकडे बघायला मिळते ना आपल्याकडे. म्हणून मी का बोलतोय तुम्हाला की भारत काय आहे, एकात्मिक संघराज्य आहे. म्हणजे एक युनियन पण नाही आणि फेडरेशन, कॉम्बिनेशन ऑफ युनियन अँड फेडरेशन. कळलं का मला काय उदी. आता नंतर मी तुम्हाला यात आणखी टिप्स सांगणार आहे. ज्यावेळेस एक विचारवंत आपण अभ्यासू ना की त्याचं काय म्हणणं होतं त्यावेळेस ही कन्सेप्ट तुमची चांगली क्लिअर होती. मुद्दा म्हणून हा विषय मी तिकडे ठेवतो आता, ठीक आहे ना. की जे विचारवंत आपण अभ्यासणार आहोत, केसी व्हिअरला काय म्हणायचं होतं, मॉरिस जोन्सला काय म्हणायचं होतं, ग्रँडविल ऑस्टिनला काय म्हणायचं होतं, ठीक आहे ना. त्यांच्या फक्त त्यांनी एवढं सांगितलं की ग्रँडविल ऑस्टिन काय म्हणतो, तरी वाचलं का नाही. केसी व्हिअर काय म्हणतो, अर्धसंघराज्य. मॉरिस जोन काय म्हणतो, वाटाघाटीचं संघराज्य. भारतीय संघराज्याचं वर्णन मी बघतो. मग ज्यावेळेस त्या थिंकरला फिलॉसॉफरला आपल्याला अभ्यास करायला लागणार आहे ना त्यावेळेस मी तुम्हाला ही कन्सेप्ट संघराज्य आणि युनियन आणि फेडरेशनची एकदम डीपमध्ये एक्सप्लेन करून सांगतो. कारण आता मी तुम्हाला सांगितलं ना आणि परत सांगितलं ना ते डबल रिपीट होईलच, पण तुमचं आणखी कन्फ्युजन वाटेल, ठीक आहे ना. आता मी एक आयडिया दिली तुम्हाला की व्हॉट डू मीन बाय
फेडरेशन आणि युनियन. कळलं का मला काय म्हणायचं आहे? की आपलं काय म्हणून आता फेडरेशन आहे का युनियन आहे? हां, समोर समोर दिसतंय ना सरळ सरळ की बाबा इकडच्या पण छड्या दिसतात आमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, इकडच्या पण दिसतात आमच्या राज्यव्यवस्थेमध्ये. कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच आपली राज्यव्यवस्था आहे ना, आणि त्यामध्ये दोन्ही पण छड्या दिसतात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस मी ते थिंकर सांगेल ना त्यावेळेस तुमच्या डीपमध्ये लक्ष देईल आणि तुमचं हे पण परमनंट लक्षात जाईल की कोणाचं काय म्हणणं होतं. ते जोडायला मला किती जरी फिरून आलं ना, मग ते ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे संविधानाच्या महत्त्वाचं. ते राज्य निर्मितीचा क्रम, त्यांच्या ट्रिक्स, त्या 15 महिला त्यांच्या पण ट्रिक्स, हो संविधान सभेत निवडून आलेल्या 15 महिला बरोबर ना, त्यांची पण ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कोणतं म्हटलं मी, हा राज्य निर्मितीचा क्रम, परत विशेष राज्यांना दिलेला दर्जा, त्याची पण ट्रिक्स आहे. ठीक आहे, फक्त त्या ट्रिक्समध्ये मला थोडंसं मॉडिफिकेशन करावं लागतं. काय ना व्हेज आवडतं ना. आता हे क्लीन करून आम्ही हे मी तर मुद्दाम तुम्हाला थोडक्यात सांगितलं बरं का, याच्यामध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे युनियन आणि फेडरेशनमध्ये. ठीक आहे ना, थोडक्यात तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला तेवढा एक आयडिया दिली आता. हे पुढं मला एक्सप्लेन डिटेल्समध्ये करायचं आहे तुमच्यासाठी, कारण ते थिंकर्स आहे ना थिंकर. मी डायरेक्ट जर बोललो ना की बाबा केसी वेल म्हणले होते की अर्ध संघराज्य, मॉरिस जोन्स म्हणले होते वाटाघाटी संघराज्य, मग हे नेमकं काय असेल? कशाला म्हणायचं वाटाघाटी संघराज्य, कशाला म्हणायचं अर्ध संघराज्य? मग ते द्यायला पाहिजे याचं काय. मग तुम्हाला फायनली कळेल की भारताचं एकात्म संघराज्य आहे, युनियन पण आणि फेडरेशन पण. ठीक, आता तुम्ही अपेक्षा करायला केली असेल माझ्याकडे की बाबा यातले कन्सेप्ट आणखी क्लिअर झाली तर चांगली, म्हणून मी तुम्हाला ऑल इंडिया सर्व्हिसेस संदर्भामध्ये एक आयडिया दिली होती. ऑल इंडिया सर्व्हिसेस काय आयडिया होती ती? हे अखिल भारतीय सेवा काय दाखवतोय आम्हाला? एक संघपणा दाखवतोय ना. संघराज्य पद्धतीचं उल्लंघन करताय ना अखिल भारतीय सेवा, असं नेहमीच म्हटलं जातं. बरोबर आहे की नाही? इनडायरेक्टली काय म्हणा केंद्राचं नियंत्रण येतं, कारण युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, संघ लोकसेवा आयोग, ऑल इंडिया सर्व्हिसेस कुणाच्या नियंत्रणात असतात? मग तिथं इनडायरेक्टली राज्यांच्या अधिकारावरती घालायचे असं दिसून येतं आपल्याला. म्हणजे विषय तो नाही, त्या काय हॅम्पर करत नाही इन सेंट्रल स्टेट रिलेशन्स. देर इज नो एनी निगेटिव्ह इम्पॅक्ट, पण तो कसा होऊ शकतो ते राज्यकर्त्यांवरती डिपेंड असतो. त्यावेळेस देशामध्ये आता तुम्ही बघा पश्चिम बंगालचे चीफ सेक्रेटरी बरोबर, आता एक्झाम्पल देतो तुम्हाला. तर चीफ सेक्रेटरी पदावरती गेलेला माणूस म्हणजे मुख्य सचिव हा UPSCचा निवडला गेलेला, की असं MPSCतून एखादा निवडला नाही चीफ सेक्रेटरी पदापर्यंत जाऊ शकतो का? शक्य नाही. MPSCच्या बाबतीत तरी शक्य नाही. UPSCतून तुम्ही जाऊ शकता, ते पण तुम्हाला वयाच्या 22-23 वर्षीच IAS व्हावं लागेल. त्यावेळेस जर तुम्ही 22-23 वर्ष वय असं तुमचं IAS जर झालं तर तुम्हाला मुख्य सचिव पद दुसऱ्याला मिळतं. तुम्ही 27-28 वर्षानंतर झाला तर मग तुम्ही लईतले कॅबिनेट सचिवपर्यंत जाऊ शकता, किंवा एखादा प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिवपर्यंत जाऊ शकता. पण चीफ सेक्रेटरी पद तुम्हाला घोषवायचं जर असेल, सर्वोच्च पद प्रशासन व्यवस्थेतलं आपल्याकडचं महाराष्ट्र राज्याचं, ठीक आहे ना, जर ते तुम्हाला घोषवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला वयाच्या 21व्या किंवा 22व्या वर्षी IAS व्हायला पाहिजे. 27व्या, 28व्या, 25 वर्षानंतर जर पुढे गेले तुम्ही तर तुम्हाला ते पद तोपर्यंत तुम्ही जात नाही, ठीक आहे ना, रिटायरमेंटपर्यंत तुमची. सांगायचा मुद्दा असा की पश्चिम बंगालमध्ये काय झालेलं की राज्यांना पण अधिकार आहे बरं का, परंतु त्यावरनं कॉन्ट्रोवर्सी झाली की दिल्लीवरनं निमंत्रण आलं कुणाला? मुख्य सचिवांना. मुख्य सचिवांनी नकार दिला, कारण राज्यांना पण अधिकार आहे ना, कळलं. पण ती कॉन्ट्रोवर्सी तयार होते नेहमीच की केंद्र कुठंतरी प्रशासक म्हणून नेमणार आहे का, त्याला केंद्र अधिकाऱ्यांच्या द्वारे नियंत्रण आणणार कुणावरती? राज्यांवरती. असा प्रयत्न नेहमीच होत असतो, अलग लक्षात. म्हणून असं म्हटलं होतं की ऑल इंडिया सर्व्हिसेस हे काय करतात? संघराज्यात्मक पद्धतीचं उल्लंघन करतात. पण आपली संघराज्यात्मक पद्धत कशी आहे? एकात्मिक संघराज्य, अलग लक्षात. ते नंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस मी ते लिंकर सांगेल ना तुम्हाला एक डीपमध्ये, त्यावेळेस मी ते तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेन, ठीक आहे ना. मला वाटतं की सागरचं एक पुस्तक आहे
बाचार सरांचं. ते त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित दिले ते सिंकर्स. आता सिंकर्स मी लक्ष्मीकांतच्या क्वालिटीमधून तर त्यातनं सांगणार तुम्हाला. कारण काय माहिती का, त्यातल्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे व्यवस्थित. ही माझी इच्छा आहे की उगाच आपलं चाललंय म्हणून जे पुस्तकात दिलंय तेच रटून तुम्हाला सांगणं ते काय योग्य नाही. मेहरबान युनियनमध्ये किती दिलेले पेजेस काय आहे का, 2 लाईन तरी दिले. हां, मग ते एक्झॅक्टली विद्यार्थ्यांना काय अपेक्षित असतं की बाबा हे पुस्तकात हे जरा आम्हाला पण माहिती आहे, बरोबर आहे का नाही. सगळ्यांची तीच अपेक्षा असते ना, पुस्तकात हे आम्हाला माहिती आहे, त्याच्या पलीकडचं आम्हाला सांगा तुम्हाला काय माहिती ते अपेक्षित असतं. म्हणजे आपल्याला काय PhD करायची नाही, परंतु आपल्या सोशल दृष्टिकोनातून आपल्याला माहीत पाहिजे. आता हे बेरोजगारी युनियन मी फक्त म्हणलो की भाग नाही, पण का भाग नाही हे कळलं पाहिजे ना तुम्हाला. मग ते सगळं डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन द्यायला लागलं मला की बाबा हा मुद्दा आहे, असा इश्यू होता. माझा तुम्हाला बरं वाटलं असं. काल काहीतरी सांगितलं होतं बेरोजगार युनियनमध्ये प्रेमबल हे काय संविधानाचा भाग नाही वगैरे, आणि आज अचानक काय झालं होतं असं की सगळं डिटेल्समध्ये सांगितलं. डिमांड माहीत पाहिजे ना मला की बाबा समोरच्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे. आता मला माहीत होतं की अशी कॉन्ट्रोवर्सी त्यावेळेस झालेली होती, कारण ती मी वाचली होती, तुम्हाला अभ्यासाचा विषय बरोबर आहे की नाही. परंतु आता माझी एक आयडिया काय असते की बाबा तुम्हाला या सगळ्या गोष्टी आयडिया समजू पण त्यांनी प्रश्न उपस्थित केला, आपण 1 तास भर त्यावरती स्वतंत्र लेक्चर घेतलं, बरोबर आहे की नाही. आणि आता ते तुम्हाला डिटेल्समध्ये समजलं ना. कोणी कधीही विचारलं तर सांगता येईल ना, समजलं ना. नवीन तुम्ही जे आलेले आहेत ओंकार समजतंय ना, ठीक आहे. आता हे बघूया फेडरेशन आणि युनियन मधला कॉमन डिफरन्स तुम्हाला कळला का. हे डिटेल एक्सप्लेनेशन मला आणखीन ते फिंगर्सच्या संदर्भामध्ये द्यायचं तुम्हाला, त्यावेळेस मी तुम्हाला आणखी डीपमध्ये सांगेन, कारण ते परत रिपीट करायचं लागणार, त्यामुळे त्यात वेळ झाला नको. हां, आता हा संघराज्य जो शब्द आहे ना, हे आर्टिकल 1 मी तुम्हाला सांगितलं, इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स. आपल्याकडे काय ॲग्रीमेंट वगैरे कोणत्या राज्यासोबत केलेलं नाही, किंवा देशाने कोणत्या राज्यांसोबत ॲग्रीमेंट केलेलं नाही. अमेरिकेमध्ये तसं झालंय की ज्यावेळेस 1776ला अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन अंमलात आलं, थॉमस जेफरसन आणि अमेरिकेमध्ये ज्यावेळेस संघराज्य प्रणाली अस्तित्वात आली त्यावेळेस ज्या 13 सदस्य होते त्यांनी आपापसामध्ये ॲग्रीमेंट करून ते संघराज्य स्थापन केलं होतं. आज अमेरिकेमध्ये 50 राज्य, त्यावेळेस 13 होते, ठीक आहे. नंतरच्या कालखंडामध्ये काय ॲड झाले, काहींचं मॉडिफिकेशन झालं, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. सांगायचा मुद्दा असला संघराज्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये की युनियन ऑफ स्टेट्स कशाला म्हणायचं आणि फेडरेशन कशाला म्हणायचं. युनियन ऑफ स्टेट्समध्ये राज्य एक संघ झालेला असतं, त्यामध्ये कुठलाही ॲग्रीमेंट नसतो. म्हणून असं म्हटलं होतं ना, भारताला कुठून बाहेर जाण्याचा अधिकार आहे का. म्हणजे काय, भंजक राजाचा अभंजक राजाचा भंजक संघ. हां, बरोबर आहे की नाही. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणता तुम्ही, इंडस्ट्रियल युनियन ऑफ इंडस्ट्रियल स्टेट्स, करेक्ट. ते पण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने ते कसं म्हटलं आणि कोण म्हटलं, ठीक आहे ना. पॉईंट टू पॉईंट जो इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स. कुठलाही ॲग्रीमेंट नाही, काय नाही, काय आलं लक्षात. आमच्या देशाच्या व्यवस्थेने आम्हाला एक संघ बांधण्याचं काम केलेलं आहे. काम मी कराराने नाही आलेलो, आम्ही एक संघ म्हणून एकत्र झालेलो, कुठलाही ॲग्रीमेंट झालेलं नाही आमच्यामध्ये, ठीक आहे ना. एक संघ झालेला युनियन ऑफ स्टेट्स. ज्यावेळेस राज्य ॲग्रीमेंट करून एकत्र येऊन एक संघ तयार करतात त्याला संघराज्य म्हटलं जातं, फेडरेशन म्हटलं जातं, ठीक आहे. आता त्याला 1-2 शब्द वापरले जातात, एक केंद्रस्थानी आणि केंद्र कर्ष. आपलं कोणतं आहे यातलं, आणि अमेरिकेचं इथं असते राज्यांचे ॲग्रीमेंट करून आलेले असतात एकत्र. आपल्यात तसं नाही. आपल्यात कसं आहे, जे घटनांना अपेक्षित होतं किंवा जे सगळ्यांनाच अपेक्षित होतं त्याप्रमाणे आपण काय घालो, एक संघ आलो. तुम्हाला माहिती आहे ना किती संस्थाने होते, 562. ते 10 कुठे गेले, पाकिस्तानला.
उरले किती 552 बरोबर. त्यातले 549 15 ऑगस्ट 1947 पर्यंत हा भारतात, बरोबर आहे की नाही. आणि उरले होते ते 3, काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद, बरोबर आहे की नाही. ह्या 3 यांचा विषय होता. हा आता हा विषय राज्य पुनर्रचनेच्या अगोदरचा आहे आणि ह्याच्या पुढे हा विषय येणारच. अगोदर फक्त लक्षात घ्या की हे जे होते ना 562 ते 10 तिकडे गेले 552 आहे, बरोबर. हे 549 लोकांना म्हणजे संस्थानिकांना आपण काय केलं होतं, एकत्र करून एक संघ झालो होतो. एक संघ म्हणजे युनियन झालो होतो. कुठला ॲग्रीमेंट झाला का आपल्यामध्ये, म्हणून राज्यांचा संघ आहे. राज्यांनी एकत्र आपल्यामध्ये आले. फोर्सफुली आले का, हा कोणी फोर्सफुली आले का आपल्याकडे. तुम्हाला मध्ये जुनागड आणि जम्मू काश्मीर आणि हैदराबादचा काय विषय आहे, त्यावेळेची ती परिस्थिती अलग लक्षात. लोकांची इच्छा होती भारतात जायची, राज्यकर्त्यांची इच्छा होती. आणि लोकशाहीचा एक नियम आहे, पीपल लोक काय म्हणतात त्याला मग अलग लक्षात. लोक सार्वभौम ना भारतीय जनता, म्हणून तर ते वेळोवारी युनियन एवढी केस चालली होती ना बऱ्याच दिवस. बाबा 1952 1960 सुरू झालं म्हणजे काय झालं, मोठा प्रश्न होता. ठीक आहे, तर थोडक्यात लक्षात घ्या. ह्या दोन्हीतला फरक तुम्हाला कळला नाही का. हे काय पेपरमध्ये एवढं तुम्हाला डीपमध्ये विचारणार नाही ते, परंतु आपल्याला ते कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी आपण करतोय व्यवस्थित की आता हे तिन्हीवरती मला सेपरेट लेक्चर घ्यायला लागणार आहे. जुनागडचा किस्सा काय आहे, हैदराबादचा किस्सा काय आहे आणि जम्मू काश्मीरचा किस्सा काय. ठीक आहे, उद्या बघू आपण, जर शक्य झालं तर त्यावरती घेऊन टाकू. त्यानंतर मग निवांत आपण बघू नंतर काय करायचं. संघराज्य आणि राज्यक्षेत्र. संघराज्यामध्ये भारत आणि जे 28 घटक राज्य आज तुम्हाला दिसत आहेत ना तेवढ्यांचा समावेश होतो, त्याला म्हणायचं संघराज्य. आणि राज्यक्षेत्र म्हणजे काय, केंद्र आणि राज्य हे दोन कशात येतात, संघराज्यामध्ये. आणि राज्यक्षेत्रामध्ये हे सगळंच येतं. काय काय येतं ते लक्षात घ्या. केंद्र पण येतं, राज्य पण येतं, केंद्रशासित प्रदेश पण येतात आणि भविष्यात संपादित केले जातील असे प्रदेश देखील कशामध्ये येतात. दिसतंय का तुम्हाला? भविष्यात संपादित प्रदेश. ठीक आहे. राज्यक्षेत्र कशाला म्हणायचं आणि संघराज्य कशाला म्हणायचं. संघराज्यामध्ये दोन गोष्टींचा समावेश होतो, प्रामुख्याने केंद्र आणि राज्य. ही कॉन्सेप्ट आहे बरं का संघराज्याची, की संघराज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश येतात का. संघराज्याची कॉन्सेप्ट मी सांगतो तुम्हाला की संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्य दोघांचा समावेश असतो. केंद्रशासित प्रदेश संघराज्यामध्ये येते, पण राज्यांचं जे क्षेत्र आहे, राज्यांचं क्षेत्र आहे त्यात केंद्र, राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात आम्ही जे संपादित करू, म्हणजे काय आम्हाला जर वाटलं की इतर ठिकाण आम्हाला ऍड करायचे म्हणजे आपण केलंच ना. राज्यघटना अंमलात आल्यानंतर गोवा, दादरा नगर हवेली, दमण दीव आणि सिक्कीम. ज्यावेळेस आपण 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य झालो त्यानंतरचा त्या तिघांचा किस्सा म्हणजे काय, जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर, बरोबर. तो वाद मिटल्यानंतर पण आणखी वाद होतात ना, कारण इकडे पोर्तुगीज जे पाहुणे आपल्याकडे आलेले होते ते पाहुणे अजून थांबलेले होते ना, मग त्यांच्या ताब्यामध्ये होतं हे पॉंडिचेरी वगैरे, परत तिकडे ते गोवा, दमण दीव, दादरा नगर हवेली पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. सिक्कीमचा तर आपला भागच नव्हता. नंतरच्या कालखंडामध्ये आपण घेतलंय नंतर आपला भाग करून, म्हणजेच काय, भविष्यात संपादित केलेले प्रदेश हे सुद्धा कशात येतात, राज्य क्षेत्रामध्ये येतात. केंद्रशासित प्रदेश पण येतात. राज्य क्षेत्रामध्ये दोन नवीन गोष्टी ऍड होतात. एक तर तुमचं केंद्र आणि राज्य राहतं, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात तुम्ही जे काय मिळवणार आहे, ठीक आहे ना, ते पण त्यात समाविष्ट होतं.
ठीक आहे, कळलं का इथपर्यंत? आता कलम 1 काय सांगतोय ते मी तुम्हाला सांगितलं. राज्यांचा संघ आहे, आपण काय ॲग्रीमेंटद्वारे आलेलो नाही, आपण एक संघ राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून आपलं संघ राज्य दिसतंय ते एकात्मक आपल्याला दिसतंय. बरोबर? माझ्या नोट्स त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी आता हे जे आहे ना आर्टिकल, याचे 3 बोर्ड कलम आहे बरं का, याच्यामध्ये पण 3 बोर्ड कलम आहे, ठीक आहे ना. त्यातले मी तुम्हाला सांगितले जे, तर यात तुम्ही ABC म्हणून असं नोट करू शकता. A, B आणि इथं C. आता A काय सांगतोय मी तुम्हाला सांगितलंय, B काय सांगतोय, घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावं. पहिल्या अनुसूचीमध्ये फर्स्ट अनुसूची म्हणजे फर्स्ट शेड्यूल जे आहे ना त्याप्रमाणे असतील, काय असतील त्यांची नावं वगैरे वगैरे. हे पण यामध्ये आता हे फॅक्च्युअल डाटा आहे, तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जातं, त्यामुळे तुम्ही हे नोट करा, ठीक आहे. त्यानंतर राज्य क्षेत्र 3 बाबींपासून बनलेले असतील, हे पण आर्टिकल 1च सांगतंय. कोणकोणत्या आता मी तुम्हाला सांगितलं. इथं मी लिहितो राज्य, केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरीज, आणि जे काय आम्ही मिळवणार आहे भविष्यामध्ये संपादित प्रदेश, हे कशामध्ये येतोय. आर्टिकल 1 चे हे पोट कलम 3 महत्वाचे आहेत, ते तुम्हाला माहीत पाहिजे या सगळ्या गोष्टी. आणि यात पण ह्या C क्लॉज मध्ये ह्या 3 गोष्टी की बाबा राज्य क्षेत्रामध्ये कशा समावेश होतो आणि संघराज्यामध्ये कशा समावेश होतो. संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्य, उर्वरित सगळं राज्यांच्या क्षेत्रामध्ये, ठीक आहे ना. राज्याचं क्षेत्र म्हणजे 32,87,000 चौरस किलोमीटर जे आहे ना, ते सगळं आपलं क्षेत्रफळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय जर आपण ॲग्रीमेंट केलं नव्हतं तर मग ते इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन काय होतं? सामीलनामा होता, करारनामा होता. ॲक्सेशन, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन म्हणजे सामीलनामा. तो जम्मू काश्मीरचा विषय आहे, तुम्हाला डिटेल्स मध्ये तुम्हाला परत एकदा मी सांगतो. मध्ये दिलंय की ते फक्त काश्मीरनी साईन केलेलं, हो. आणि युट्यूबवरती ती सिरीज आहे ना त्याच्यात लिहिलंय की सगळ्यांनी साईन केलेलं, सगळ्यांनी म्हणजे बाकीच्या पण 3 स्टेट्स. आता मुद्दा असा आहे की कोण काय रेफर करतं आणि कशातून बोलतं, याला एक सगळ्यात महत्त्वाचं हे, लोकशाहीमध्ये सगळ्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु माझ्या आतापर्यंतच्या भाषणामध्ये असं आलं नाही की सगळ्यांनीच करार करून किंवा लक्ष्मीकांतमध्ये फक्त काश्मीरनीच साईन केलं. हा, मग ते सांगतो ना. ऑनलाईन सिरीज ऑनलाईन सिरीजमध्ये ठीक आहे, चुकू शकतात, काय काय ठिकाणी प्रॉब्लेम्स असतात. आता ह्यामध्ये की ना घटना दुरुस्ती मासिक आपला विषय जातो ना 1960 ते अनमध्ये झालं नाही असं लक्ष्मीकांत सांगतो. परंतु जर रिअल पिक्चर बघितलं कॉन्स्टिट्यूशनचं किंवा त्या काळात जाऊन जर तुम्ही अभ्यास केला तसा डिटेल्समध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बघितला तर सर्वोच्च न्यायालय म्हणतात 50-50 मध्ये देऊन टाका, आणि तसा दिलाय हा शेवटचा शब्द आहे. मुळात असं आहे की कॉन्स्टिट्यूशन आपलं जे आहे सगळ्यात चांगलं आहे, परंतु ते सगळ्यात जास्त फिरके घेणार आहे. हो, जेवढं सरळ तुम्हाला सगळं जेवण दिसतंय ना आपलं तेवढं सरळ नाही रे. त्याचा मेनिंग कोणत्या पदाचा अर्थ तुम्ही कसं पण लावू शकता. पहिली गोष्ट, हा तुमचा विषय आहे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन, त्याला करारनामा नाही म्हणत, त्याला सामीलनामा म्हणतात. ॲग्रीमेंट नाही, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन सामीलनामा. तो कसा मी तुम्हाला आता मला ते जम्मू काश्मीर सगळी स्टोरी सांगायला लागली, ते आता सांगू का नंतर सांगू, कारण ते नंतर मी तिन्ही पण सांगतो तुम्हाला कोणाच काय जातं. हां, उद्याच्या लेक्चरमध्ये सलग आपले 3 लेक्चर, तुम्ही पण रिलॅक्स, मी पण रिलॅक्स. कुठं चालू
मला असं आठवतं ज्यावेळेस मी आर्टिकल 370 शिकवलेलं होतं त्यावेळेस मला 2 दिवस लागले होते. त्यामुळे आता आपल्याला वेळ पण तेवढा नाही, सगळं डिटेल्समध्ये सांगायला लागलं नेमकं काय झालं आणि कसं झालं. तुम्ही होतात ना? हां, जे होते जे नव्हते म्हणजे तुम्ही नक्की तुम्हाला एक आयडिया देईन काय होतं सांगतो मी, डिटेल्समध्ये सांगतो, काळजी करण्याचं काही काम नाही, ठीक आहे ना. मी युनियनच्या संदर्भामध्ये बोलत होतो आणि बऱ्याच लोकांनी तुम्ही आपोआप बोललं ना माझे लिंक तुमचं ना, माझे कान एवढे शार्प आहे, मी काय विचार करतो त्यापेक्षा तुम्ही काय बोलता त्यांच्याकडे जास्त लक्ष असतं. हां, सगळ्यात महत्त्वाचं मी बोलत होतो की ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये डिबेट चालू होती संघराज्य आणि युनियन यावरती, ठीक आहे ना. आणि ज्यावेळेस काही लोक सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रश्न विचारत होते. आता त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्या माणसाचा हातभार फार मोठा आहे, त्यामुळे आपण त्याचा अभ्यास करतो म्हटल्यानंतर त्यांना सन्माननीय म्हणणं भागायचं, कारण जगामध्ये फार कमी विद्वान लोक आहेत, त्यामुळे त्या व्यक्तीचा समावेश होतो. कोणाला आवडू नाही आवडू ही फॅक्ट आहे. संविधानातलं काय करतो ते काळानुसार तुम्ही बदला हे म्हणण्याचं काम पण त्यांनी बेनढोकपणे म्हणतो किंवा बेनढोक नाही, बेनढोक म्हणजे बिंदास नाही का, बिंदासपणे सांगितलं होतं की मला जे वेगवेगळं वाटतं ना त्यातलं तुम्ही हे करू शकता, बदल करू शकता, ठीक आहे ना. बिनधास्त तुम्ही बदला असं त्यांनी सांगितलं होतं. काळानुसार संविधानामध्ये बदल झाले पाहिजे म्हणून तर आपण संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार दिला आहे ना, आर्टिकल 368 नुसार. तुम्हाला वाटतंय की साध्या दुरुस्तीने करायचं करा तुम्ही, नागरिकत्व वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये आपण साधी दुरुस्ती करतो. सिटीजन अमेंडमेंट बिल आपण पास करतो, साधी दुरुस्तीने झालं ते, तिथे काय गरज होते का अमेंडमेंट वगैरे काय करायचं. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिली गोष्ट, युनियन या शब्दाची थोडक्यात ते काय सांगतात की एक गोष्ट झाली कोणती की आपण अमेरिकेप्रमाणे करार केलेला नाही, बरोबर ना. दुसरी गोष्ट काय, करार केला नाही, कराराद्वारे आपण एकत्र आलेलो नाही. दुसरी गोष्ट काय, बाहेर कुठून जाण्याचा कुणाला अधिकार नाही. आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे एकत्र आलो आहोत, याचा शॉर्टमध्ये असा अर्थ निघतो की आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे एकत्र आलेलो आहोत, ठीक आहे ना. आम्हाला आमच्यात फुटतूट नको आहे, आम्ही कधीही बाहेर फुटून जाणार नाही. अलग लक्षात, कुणाला अधिकार दिलेला आहे कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे ते कसं माहिती आहे का, इथं एकदा झालं की झालं, अलग लक्षात. म्हणजे इथं डिवोर्स वगैरे अशा काही गोष्टी नसतात. तिथं अमेरिकेमध्ये तशा गोष्टी सर्रास होऊ शकतात. तुम्हाला आवडू नाहीतर नाही आवडू, एकदा तुम्ही होकार दिला, आवडू नाही आवडू, एकदा झालं की संपला विषय, आयुष्यभर झेलणे, ठीक आहे ना. सेम तसंच. मुळात काय माहिती का, आणि सांगता तामिळनाडूमध्ये एक द्रविड नाडू त्यांना तयार करायचंय, स्वतःचा देश म्हणून, स्वतःचा प्रदेश म्हणून, आणि कॉन्स्टिट्यूशन परमिशन देत नाही, कळलं का. ते काय म्हणतात की आमच्यावरती लक्षच नाही तुमचं, असं असं आमच्यावरती अन्याय होतो म्हणून आम्हाला या देशात राहायचंच नाही, आम्हाला आमचा स्वतःचा देश तयार करायचा आहे, द्रविड नाडू. परंतु विषय काय आहे की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या प्रोव्हिजन करून ठेवलेल्या आहे घटनाकर्त्यांनी, ते इजाजत नाही कुणाला बाहेर जायची, ठीक आहे ना. म्हणून म्हणतो मी, युनियनमध्ये डिवोर्स हा नेहमीच अशक्य असतो, फेडरेशनमध्ये शक्य असतो. आता कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असं बऱ्यापैकी झाली का क्लिअर. असंच कन्सेप्ट क्लिअर करत चालू, ठीक आहे ना. बाहेर कुठून जाण्याचा अधिकार नाही, अमेरिकेप्रमाणे आम्ही ॲग्रीमेंट वगैरे काय केलेला नाही.
ह्या दोन गोष्टी सांगितल्या युनियन या संदर्भामध्ये बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. ह्या नोट केल्या का तुम्ही? कलम 1 काय, इंडिया युनायटेड भारत शाल विथ युनियन ऑफ स्टेट्स. आणि ह्या युनियनचा अर्थ काय की एक संघ आहोत, अग्रीमेंट नाही, आम्ही बाहेर उठून जाणार पण नाही. ठीक आहे ना. हा विषय तर क्लोज झाला. त्यानंतर बी क्लॉज काय सांगते की घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे कशाप्रमाणे असणार? फर्स्ट शेड्यूल मध्ये जे नावं टाकलेली ना, आपण सगळ्यांना नावं दिलेली नाही ना, म्हणजे फर्स्ट शेड्यूल तेच आहे आपलं. संघ राज्य प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश आणि राज्य. संघ राज्य प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश, संघ म्हणजे केंद्र बरोबर, आणि राज्य म्हणजे स्टेट्स. केंद्रावर एक शासित ते केंद्रशासित प्रदेश बरोबर ना. जिथं केंद्राचं शासन चालतं ते केंद्रशासित प्रदेश आणि जे राज्यांचं शासन चालतं ते राज्य. परंतु आपल्याकडे राज्य फक्त प्रशासकीय बॉडी म्हणूनच काम करतात बरं का. एवढे राईट्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनने राज्यांना दिलेलं नाही, मुद्दामून दिलेलं नाही. हे फुटुटुटीचं राजकारण जे चालणार होतं नंतरच्या कालखंडामध्ये. कारण घटनाकर्त्यांना एक गोष्ट चांगलीच माहित होती आपल्या देशातल्या की बाबांनो आपला देश आहे युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेमध्ये एकता आहे आपल्या, हे मान्य आहे. आणि एकता अखंड राहिली पाहिजे म्हणून ती अखंडता एकात्मता. आणि ती जर ठेवायची असेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागेल? संघराज्य करून चालणार नाही, राज्यांचा संघ. म्हणजे दोन्हींच्या पण छटा आहेत. मुळात बघा ना तुम्ही किती हुशार लोक होते, विद्वान लोक होते करणारे. म्हणजे विचार बघा किती बारीक बारीक केलेला आहे की त्याला चांगलंच माहित होतं. उद्या पंजाबच्या लोकांना वाटू शकतं खलिस्तान द्या, वाटतंय ना? हा, आसामच्या लोकांना वाटतं बोडोलँड द्या, वाटतंय ना? विषय तो आहे ना. विदर्भाला वाटतंय वेगळा विदर्भ द्या. बघा ना तुम्ही किती विचार केला असं 75 वर्षापूर्वी संविधान लिहित असताना किती बारीक बारीक विचार केला. म्हणजे त्यांना माहित होतं हे अशा गोष्टी घडणारच नाही. उत्तर प्रदेशमध्ये एक गोरखालँड वेगळंच मागताय ते. बाकी ते सिलिगुडी कॉरिडॉर आणि चिकन नेक्स, ते 7 सिस्टर्स जे आहेत ना, 7 भगिनी, त्यांचा तर वेगळाच असतं किस्सा. आणि त्याच्यावरती चायना आणि पाकिस्तानचा डोळा. म्हणजे मी काय म्हणतो माहिती आहे का, आपलं संविधान आवडतं त्या कारणच असं. बघा ना तुम्ही किती बारीक विचार केला होता की त्यांना माहिती आहे हे युनियन ठेवण्याचं. म्हणजे ही व्यक्ती किती विचार करत असतो, विचार करा तुम्ही की विद्वान हे कोणाला म्हटलं जात नाही. लक्षात घ्या. कळलं का मला काय म्हणायचं? माणसाची आपण म्हणतो ना विद्वत्त सर्वत्र पूजते का, कारण हे की एवढा बारीक त्या प्लॉटचा अभ्यास केलाय ना की बाबा उद्या ही अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये निघणार आहे तर आपल्या देशामध्ये एका जातीचे, एका धर्माचे आणि एका पंथाचे लोक राहतच नाही. विविध धर्म, विविध जाती, विविध पंथ आणि सगळ्यांचा विचार करूनच मला संविधान तयार झालंय. असं कोणाला वंचित ठेवलेलं नाही. आणि जे वंचित राहतील ना त्यांच्यासाठी पण राज्यकर्त्यांना तरतुदी करण्यासाठी संविधानामध्ये मूलभूत हक्कांमध्ये वेगवेगळ्या काय म्हणतो आपण फिलिंग द ब्लँक, म्हणजे आपण गाळ्याला जागा ठेवलेल्या आहे की त्या राज्यकर्त्यांनी भरायच्या आहे. किती अद्भुत आहे बघा ना तुम्ही. एवढं जर वाटलंय कुणाला चला एसी कॅटेगरीवाल्या लोकांना की बाबा आपल्यावरती उच्चवर्णीय लोक अन्याय करतात, आपल्याला सोशली, इकॉनॉमिकली आणि पॉलिटिकली जस्टिस मिळत नाही असं कुणाला जर वाटलं तर मग करायचं काय? मग संविधानामध्ये दिले ना तरतुदी, तुम्ही करू शकता. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट्स पॉलिसी, APSP, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, त्यालाच काय म्हणलं जातं कल्याणकारी राज्य व्यवस्थेची मार्गदर्शक तत्वे. 136 कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे त्यासाठी ती टाकलेली आहे. अद्भुत आहे सगळं. बघा तुम्ही खरंच किती तुम्ही इंटरेस्ट घ्या त्याला बघा. हे किती हुशार होते बघा की सांगताय की बाबा आपण काय ॲग्रीमेंट केलेलं नाही, म्हणजे उद्या काही जरी झालं तर एखाद्या राज्य लगेच ॲग्रीमेंटमधून बाहेर पडू शकताय ना. सिक्कीमला ज्यावेळेस आपण आपल्यामध्ये घेतलं ना त्यावेळेस आपण त्यांना टर्म्स अँड कंडिशन सांगितलं होतं. इंदिरा गांधींच्या काळात 36वी घटना दुरुस्ती 1975 ला झाली. पुढे येणारच होता राज्य निर्मितीच्या क्रममध्ये, त्यावेळेस मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार सिक्कीमचा किस्सा. सिक्कीमचा किस्सा लय भारी की तिकडनं आहे ना, तिकडनं चायना नाही का, आलाच विषय सांगतो मी तुम्हाला.
ठीक आहे. आणि मला पण सांगायला मुलाला चांगला की तिकडनं चायना आहे ना, चायना तिबेट आहे ना, तिबेट इळंकृत करायला लागला होता. म्हणजे तिबेटवरती कापता झालाच होता आणि चायनाचे पावलं हळूहळू सिक्कीमकडे यायला लागलं होतं. तर सिक्कीमची जनता हुशार होती. सिक्कीमला माहित होतं चिनी लोकांच्या पण जर तावडीत सापडलं होतं आपलं काय खरं नाही. कारण तिबेटी लोकांवरती त्यांनी कसा अन्याय केला हे त्यांना चांगलंच माहित होतं. जवळून बघितलं होतं ना, बरोबर आहे की नाही. आताचा मुद्दा घ्या, अफगाणिस्तानमध्ये तालिबान लोकांनी आता राज्य करायला सुरुवात केली बरोबर. आधी तिथं शांतता होती, सगळं होतं, बरोबर आहे की नाही. त्या लोकांना बरं वाटत. आता निर्वसनांचे लोंढे आजूबाजूच्या देशामध्ये जाऊन आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात, बरोबर आहे की नाही. सगळ्यात महत्वाचा त्यात पाकिस्तानला भरपूर आनंद झाला. पण तालिबानने ज्यावेळेस असा फणा केला पाकिस्तानकडे, त्यावेळेस कळलं पाकिस्तानला की कस काय असतो तडाखा, ठीक आहे ना. त्याला काय वाटलं, तालिबानने अफगाणिस्तान कब्जात केलंय. तालिबानी किती आहे, 70,000 तालिबानी, बरोबर आहे की नाही. हा, आपली आणि अफगाणिस्तानची बॉर्डर आहे माहिती आहे तुम्हाला. हा, मग त्यांना काय वाटतं की तिथनं तालिबानी काय करतील, आपल्याला अतिरेकी कारवाई करायला जम्मू काश्मीरमध्ये मदत करतील. म्हणजे त्यांचं असं विजन तयार झालंय ना, बरं का. बघा पाकिस्तानचं, पाकिस्तानने तालिबानचं स्वागत का केलं, चीननी तालिबानचं स्वागत का केलं. कारण चीनची सगळ्यात जास्त बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट अफगाणिस्तानमध्ये आहे, भरपूर प्रमाणामध्ये. आणि पाकिस्तानला दहशतवाद जास्त प्रिय आहे. मला खायला भाकर नसली तरी चालेल, पण बंदुकीमध्ये गोळ्या पाहिजे. कशासाठी, भारतीय लोकांसाठी. बघा ना तुम्ही किती शोकांतिक आहे. मग आता लोकांना आठवतं की शिवाजी महाराज नसते, मग आता टेटस ठेवा. मग इतके दिवस झोपले होते का तुम्ही. आता मी नेहमीच बोलतो, कुणाचं तरी इंस्टाला वेगळंच काय, शिवाजी महाराज नसते तर आपल्याकडे पण तालिबानीच असते, मग हे असं झालं असतं, मग ते तसं झालं असतं. आपण इतक्या दिवसात मला इतिहास कळणार नाही का. मग आता तुम्ही टेटस ठेवताय. सगळ्यात महत्वाचा इतिहास म्हणजे तुम्ही बघा, जगाच्या वाटेवर एकमेव देश भारत असा नाही, हा सगळ्यातला सगळ्यात सुंदर इतिहास. तर आमच्या लोकांमध्ये पहिल्यापासून जर युनिटी असते ना, आज आपलं जगावरती राज्य असतं, हे युनिव्हर्सल ट्रूथ असतं. पण म्हणत काय, आम्हाला शेजाऱ्याचं चांगलं दिसत नाही, देशाचा तर विचार लांब नाही. आणि ही रिअल फॅक्ट, ही रिअल फॅक्ट. दिस इज अ रिअल पिक्चर ऑफ आवर सोसायटी, बरोबर आहे मॅडम. आम्हाला शेजाऱ्याचं चांगलं दिसत नाही, देशाचा विचार आम्ही कधी करू. अवघड आहे. सांगायचा मुद्दा असा, सिक्कीमबद्दल बोलत होतो ना मी, की तिबेट ज्यावेळेस चायनाला गिळंकृत केलं त्यावेळेस सिक्कीमचे लोक घाबरले. आणि त्यातले जे महत्वाचे लिडर्स होते ते आले इंदिरा गांधींना भेटायला दिल्लीला. भाई आता सगळं काय तुमच्या हातात आहे, तुमच्यावर आमचा विश्वास आहे. मग इंदिरा गांधींनी पण सावध पावलं घेतले. बघूया जरा चान्स देऊन कसे वागतात आपल्या लोकांसोबत. 35व्या घटनादुरुस्तीने सहयोगी राज्याचा दर्जा देऊन टाकला. कोऑपरेटिव्ह स्टेट्स म्हणजे चला बाबा, तुमच्यावर जर उद्या अन्याय झाला ना, भारत स्टँड घेईल. म्हणजे काय, भारत तिथं उभं राहील. परंतु नंतरचा कालखंड असा की ज्यावेळेस त्यांना असं वाटायला लागलं सिक्कीमच्या लोकांना, नको सहयोगी नको, आम्हाला पूर्ण राज्य म्हणून तुमच्या समाविष्ट करून घ्या. इंदिरा गांधीला वाटलं चला आणखी क्षेत्रफळ वाटतेच आपले, बिचारी भोळी बाबडी जनता आहे सिक्कीमची, आले काय कामाला तर चांगली गोष्ट आहे ना. आणि ते फार महत्वाचं सिक्कीम आपल्याला माहिती आहे का, चायनावरती कंट्रोल करायला. आलं लक्षात. तुम्ही बघा प्रत्येक राज्य करते किती हुशार असतात. तुम्ही मोदींचं एक ऑब्झर्वेशन करा, जेव्हापासून ते पंतप्रधान झाले ना, इंडियाची फॉरेन पॉलिसी स्ट्रॉंग झाली, इंटरनॅशनल रिलेशन बिल्ड झालं. कारण आर्ट ऑफ डील जे असतं ना, मला तुम्हाला नॉलेज नसलं तरी चालेल, पण तुमच्याकडे स्किल पाहिजे, लोकांना जिंकण्याची क्षमता पाहिजे. आणि तेवढं एकच विजन आहे आणि तेवढं एक, या दोन गोष्टीवरती बघा तुम्ही अख्ख्या जगाला नाचवण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये. म्हणजे तुम्ही बघा ना, आर्ट ऑफ डील नेहमीच बघा तुम्ही. बराक ओबामा बघा की हाय हॅलो सर्वसामान्य माणसाला करणार जातात.
देशाचे पंतप्रधान पण बघा ना, वाराणसीला जाणार आणि जे सफाई कामगारी असतील ना त्यांचे हातपाय वगैरे धुवून देणार इलेक्शन जवळ आल्यानंतर. आणि आम्ही दाखवणार जगाला की बघा आम्हाला आमच्या लोकांची किती काळजी आहे. आणि आम्ही खरंच बोलतो तसंच, प्रधानसेवक आहे ना, प्रधानसेवक आहे. आर्ट ऑफ डील. ऑलिम्पिकमध्ये जेवढ्या खेळाडूंनी मेडल जिंकले ना त्यांची भेट घेतली, विचारपूस केली, त्यांना काही कमी जास्त बघितलं, बरोबर आहे, त्यांच्यासोबत फोटो सेशन वगैरे वगैरे. आर्ट ऑफ डील. प्रत्येकाला पर्सनली फोन करून पंतप्रधान बोलताय. आर्ट ऑफ डील. मला मुद्दा म्हणायचं कसं आहे की हे बघा, तुम्ही राज्यकर्ता कोणता पण असू दे त्यांचं एक बेसिक ऑब्झर्वेशन करा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला वेगळी वेगळी शिकायला भेटते. विषय होता सिक्कीमचा. सिक्कीमला आपण त्याकडे फिरतोय कसं आहे, मी असंच फिरत असतो कुठं पण. त्याच्याकडे जर मी बघितलं नाही ना, आम्ही कुठं पण जाऊन येतो, ठीक आहे ना, तुम्हाला पण घेऊन जातो, एकटा जात नाही. आता आपण चीनवरनं तिबेटवरती, तिबेटने आपल्याकडे आक्रमण व्हायला लागलं. सिक्कीमला असं वाटायला लागलं की आपल्यावरती आता आपलं काय खरं राहिलेलं नाही. आपलं पण डिपॉझिट आता जप्त व्हायचं, त्यापेक्षा आपण भारतामध्ये आता आले ते भारतामध्ये, आणि भारताचा सहयोगी राज्याचा दर्जा आणि नंतरच्या कालखंडामध्ये आपण 36वी घटना दुरुस्ती केली 1975ला आणि पूर्ण राज्याचा दर्जा देऊन टाकला आणि सिक्कीम भारताचा भाग झाला. सिक्कीम लोक म्हणते आता बरं वाटलं. आता काय चीनचा आपल्याला काय भीती नाही. आणि आपल्या पाठीमागे कोण आहे? बाय. इंदिरा गांधी. असा शब्द प्रयोग तुमच्या तोंडी योग्य नाही. इंदिरा गांधी म्हणतोय, इंदिरा गांधीचं जर तुम्ही अभ्यास केला ना, बाय वाटते तेवढी सरळ नव्हती. स्ट्रॉंग सशक्त लेडी. मुद्दा असा होता, आता आपण आमच्याकडे येऊ आपण, ठीक आहे ना. एक तुम्हाला ऐकायला बरं वाटत असेल नाही का, मला पण सांगायला बरे वाटते, परंतु आपलं कॉन्स्टिट्यूशन इथंच राहील, जिथं होतं तिथंच, ठीक आहे ना. स्नेहल मॅडम जायचं आहे का? जा. अमेरिकेप्रमाणे करार नाही आणि बाहेर फुटून जाण्याचा अधिकार नाही, ठीक आहे ना. कुणी बाहेर जायचं नाही, आज जायचं देऊ शकतो, हे पण सांगतो. हे पण कळलं का तुम्हाला? हा कळलंय ना. हे आमचं म्हणणं खूप गरजेचं आहे बरं का, युनियनचं, ठीक आहे ना. मी का म्हणतोय आपण युनियन आहे आणि त्यांनी का असं मुद्दा म्हणून वापरलेला शब्द आहे आर्टिकल 1 मध्येच, ह्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. आणि ह्या आर्टिकल 1चाच फायदा घेऊन जम्मू काश्मीर आपल्याकडे आलंय, ते मी 370 शिकवताना तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे ना. की आर्टिकल 1चा कसा फायदा उचलला ते पण सांगतो. ते तर भारी भारी किस्से असतात, पण तुम्ही बोर होणार म्हणून मी तुम्हाला सांगत नाही सगळ्याच गोष्टी. काही गोष्टी सांगितलेल्याच बऱ्या असतात. पेपरच्या गोष्टीमध्ये जेवढा गरजेचं तेवढं सांगितलं तुम्हाला शिकतोच. बाकीच्या ज्या इंटरेस्टिंग स्टोरीज असतात त्या वेगळ्या असतात, त्या तुम्हाला सांगून काय वेगळे. हा ठीक आहे, एका दिवशी आपण असं मोकळ्या गप्पा मारू, त्यावेळेस आपण बघू, त्याला वेळ आहे. हे तुम्ही नोट केलं ना सगळ्यांनी? हो. जम्मू काश्मीरची स्टोरी एकदम खतरनाक आहे बरं का. राजा कुठं पळून गेले, जनता कुठे फिरत होती, कोण कुठे लपत होतं, लय भारी भारी दिसले. हे झालं कलम 1, बरोबर. आता आर्टिकल 2 आपण कलम 1 समजतं तुम्हाला काय म्हणतो. हां थोडक्यात पेपरच्या दृष्टीकोनात तुम्हाला एवढ्या गोष्टी महत्त्वाचं आहे. इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स. युनियन का म्हटलं जातं की आपण ॲग्रीमेंट केलेलं नाही आहे, बरोबर की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बाहेर जाण्याचा अधिकार नाही, एकदा आतमध्ये आले ती आले. हां इथं काय ब्रेकअप आणि डिवोर्स शक्य नाही. हां युनियनच्या संदर्भामध्ये त्याचं नावच असते दिलं आहे ना. फेडरेशनमध्ये काय असतं, दोघांचा ॲग्रीमेंट असतो, बरोबर की नाही. जायचं तर जा, जायचं तर राहा. अमेरिकेमध्ये पण आता बरेच राज्य म्हणतात की आम्ही एवढा टॅक्स पे करतो, तुम्ही आम्हाला कमी देतात, आम्हाला तुमच्यासोबत जायचं. चालू त्यांचं पण डिस्प्यूट आहे, आपल्याला त्यांची काही घेणं नाही. आपल्याला आपल्याकडंच 355 आर्टिकल आहे. आता कलम 2 काय
सांगतं, राज्य क्षेत्राचा भाग नाही असे प्रदेश संघराज्यात समाविष्ट करणे. नवीन संघराज्य म्हणजे एखादं आपल्याला वाटलं की बाबा आता मी तुम्हाला सिक्कीमचं उदाहरण दिलं होतं ना, आपल्या मॅप मध्ये होतं का सिक्कीम? स्वतंत्र प्रदेश होता ना. चोंगल राजाची राजवट होती तिथं, चोंगल सिक्कीम मध्ये. 1975 सिक्कीम आला बरं का आपल्याकडे. पहिलं सांगतो मी, सिक्कीम अगोदर आपल्याकडे नव्हतं. मी तुम्हाला अमेंडमेंट सांगितली होती किती? हा, म्हणजे फक्त सहयोगी कोऑपरेटिव्ह स्टेट्स आणि 36 महत्वाची सगळ्यात सिक्कीमला पूर्ण राज्य दर्जा, सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. ठीक. मग आर्टिकल 2 असं सांगतंय की जे आपलं भारत आहे ना, भारत, ठीक आहे ना, तो कसा आपण असू द्या सगळा थोडक्यात बघतो मी, पूर्ण सांगतो काय असं ते. हा जो आपला अखंड भारत आहे, हे सिक्कीम आपल्यात नव्हतं, आपण घेतलंय. ठीक आहे ना. जर आपल्याला आपल्या राज्य क्षेत्राचा एखादा भाग नसेल, राज्य क्षेत्राचा एखादा भाग नसेल, म्हणजे बाहेरून जर आपल्याला कुणाला आतमध्ये घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो कलम 2 नुसार. कलम 2 काय सांगतं की बाहेरून, हा आपला इंडिया, बाहेरून आतमध्ये जे घ्यायचं ते आपण कलम 2 नुसार घेतो. म्हणजे काय, आपल्या राज्य क्षेत्राचा जो काय भाग आहे थोडा, त्यात जे काही नाही आहे ते बाहेर आपल्याला जर घ्यायचं असेल तर आर्टिकल 2 नुसार आपण घेऊ शकतो. कळलं तुम्हाला आता? हा. आता आर्टिकल 3 काय सांगतोय बघा. आतमधला जो आपला मॅप आहे ना, मॅप म्हणजे हा जर भारत असेल तर भारताच्या आतमध्ये आपल्याला जे पण चेंजेस करायचे ते आपण काय कशानुसार करू शकतो? आर्टिकल. मग जम्मू काश्मीरचं आपण रिमॉडिफिकेशन केलं ते कितव्या आर्टिकल नुसार केलं मग? हा, अरे जम्मू काश्मीर इट इज अ पार्ट ऑफ इंडिया. ज्यावेळेस जम्मू काश्मीरची कॉन्स्टिट्यूशन काय झाली आर्टिकल 370 नुसार, ते कलम आर्टिकल 370 जे आहे ना, तो भाग 1, आर्टिकल 1 चा भाग म्हणूनच 370 ऍड झालं होतं संविधानामध्ये. कळलं का मला काय म्हणायचं? ओके, जम्मू काश्मीर काय वेगळा हे का? हा, मग 3 नुसारच आपण आर्टिकल 370चं जे मॉडिफिकेशन आता झालंय ना, 370 पूर्णपणे संपलेलं नाही. आपले सब क्लॉज अजून तसेच आहे. ठीक आहे ना. त्या कोणत्या आहे ते उद्या सांगतो. सस्पेन्स. सांगायचा मुद्दा असा की इंटरनल चेंजेस जर तुम्हाला काही करायचे असेल, म्हणजेच काय, नवीन राज्य निर्माण करा. वरती लिहितो यांना दिसणार नाही. हे नोट केलंय का तुम्ही? फक्त 1 मध्ये इंडिया शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स, संघराज्य आणि राज्य क्षेत्र. 2 काय सांगताय सगळ्यात महत्वाचं? बाहेरचे प्रदेश जे आपल्या भारताचा भाग नाही, जे 32,87,000 चौरस किलोमीटरचं आजचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्यामध्ये कुठलाही प्रदेश येत नाही. जर प्रदेश बाहेरचा एखादा आपल्याला ऍड करायचा असेल तर आपण कलम 2 नुसार करू शकतो. ठीक आहे. आता कलम 3च्या संदर्भामध्ये मी बोलत होतो की नवीन राज्य जर आपल्याला निर्माण करायचं असलं तर आर्टिकल 3 नुसार आपण करू शकतो. नवीन राज्य म्हणजे काय, आपला जो भारत आहे, आता हे मॅप आहे ना तुमच्यासाठीच काढतो बरं का, हे तुम्हाला लक्षातच यायला पाहिजे की बाबा उद्या कोणी जरी काही जरी विचारलं आणि कसं जरी फिरून विचारलं ना, ते लक्षात यायला पाहिजे. मला वाटतं ते परंतु पेपरमध्ये तुम्हाला कधी कठीण जाऊ शकतं. ठीक आहे ना. हे सिक्कीम होतं, हे आपण आर्टिकल 2 नुसार काय केलं, आपल्या भारतामध्ये ऍड करून घेतलं होतं. बरोबर. त्यासाठी आपण अमेंडमेंट केली होती 75ला. बरोबर. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. बरोबर आहे की नाही. आता हे इंटरनल स्टेट्स जे आहेत ना आपले, सपोज आता हा महाराष्ट्र आहे. बरोबर. महाराष्ट्रामधून आपल्याला विदर्भ तयार करायचं. एक्झाम्पल म्हणून सांगतो बरं का. आता परत म्हणणार तुम्ही पण म्हणता युनिटीची गोष्ट करताय ना, आता फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, असं काही आपल्या मनातमध्ये नाही. ठीक आहे ना. आता हा विदर्भाचा भाग आहे, हा वेगळा करायचा आहे.
बरोबर. एक्झाम्पल म्हणजे काय, नवीन राज्य तयार करायचं. थोडक्यात हे सोडा ना हो, इथं जे आंध्र प्रदेश आणि हे जे तेलंगणा आहे, बरोबर आहे की नाही? हे एक समजा होतं पहिलं, बरोबर आहे की नाही? हे नवीन राज्य निर्माण झालं, ते कोणत्या कलमाच्या आधारे झालं? आर्टिकल 3 नुसार नवीन राज्य निर्माण करू शकतो. दुसरं काय आणखी महत्वाचं त्यामध्ये, नाही काय महत्वाचं आहे सांगतो ना तुम्हाला, राज्याचं क्षेत्र वाढ आणि कमी करू शकतो. वाढू पण शकतो आणि कमी पण करू शकतो. म्हणजे जर आम्हाला आता बेळगाव, निपाणी, कारवार जर कर्नाटक मधून जर घ्यायचं असेल तर शक्य आहे घेणं मराठी बहुभाषिक प्रदेश, ज्याच्यावरती वाद चालू आहे आता, माहिती आहे ना, महाराष्ट्र कर्नाटक वाद. जे बॉर्डरवरचे गाव आहे निपाणी, बेळगाव, कारवार, आले लक्षात, त्या गावांच्या मराठी बहुभाषिक लोकांची इच्छा काय आहे, महाराष्ट्रामध्ये यायची. आलं का लक्षात? कर्नाटक सरकार काय म्हणतं, जमणार नाही, तो आमचाच भाग आहे. कोणाला आपली जमीन कोणाला द्यायला आवडेल का? हा. मग राज्य क्षेत्राची जर वाढ, जर ते भविष्यात जर आपल्याला गरज पडली, कर्नाटकने होकार दिला, संसदेला वाटलं, तर संसद काय करणार, कलम 3च्या क्लॉजचा फायदा घेऊन काय करणार, ते आपल्या याच्यामध्ये ऍड करणार. म्हणजे काय, महाराष्ट्राचं क्षेत्र वाढू पण शकते, कमी करू शकते. फक्त महाराष्ट्राच्या बाबतीत बोलत नाही मी, हे जे 28 घटक राज्य आहे आणि केंद्रशासित प्रदेश आहे 8, तर सगळ्यांचं मॉडिफिकेशन कोण करू शकतं, संसद करू शकते कलम 3चा आधार घेऊन. ठीक आहे ना, दोन फक्त एका गोष्टीसाठी, बाहेर नाद घेण्यासाठी. बाकी आतल्यात जे काही करायचं तीनुसार आम्ही करतो. ठीक आहे ना. त्यानंतर राज्यांच्या सीमेमध्ये बदल. सपोज आता तुम्हाला माहिती आहे की मिझोरम आणि कोणत्या 2 राज्यांचा वाद चालू आहे, आसाम आणि मिझोरम, बरोबर आहे की नाही? त्याचा बॉर्डरवरून वाद चालू आहे. ठीक आहे ना, सीमेवरून वाद चालू आहे. आपले पोलीस आपल्याच पोलिसांना काय करताय, म्हणजे आपले लोक आपल्यामध्ये गोळीबार करतात. ठीक आहे ना, आताचा करंटचा मुद्दा आहे आसाम आणि मिझोरमचा. मग यांच्या सीमेमध्ये जर उद्या चालून इथं आसाम आहे आणि इथं मिझोरम. सर मेघालय ना, आसाम मेघालयमध्ये वाद आहे ना. मिझोरमचा काय संबंध आहे? आसाम मेघालय, सॉरी आसाम आणि मेघालय. मला मिझोरम तर खाली येतं, इथं मेघालय आहे ना. हां, आसाम आणि मेघालय कोण आहे? नाही, मिझोरम खाली येतं ना. नाही, मिझोरम इथं खाली येतं. त्यांचे पण डिस्प्यूट आहे, परंतु ते रोहिंग याच्यावरती चाललंय, त्यांचा काही विषय नाही. मणिपूर आणि मिझोरम. ठीक आहे. हा, मेघालय आणि आसामचा वाद आहे. दोन्हीची मिनिस्टर एकमेकांसोबत भांडतायत. पोलीस व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, गोळीबार झाला, ठीक आहे. डिस्प्यूट. मग जर त्यांच्या सीमेमध्ये बदल करायचा झाला तर कलम 3चा आधार घ्यायला लागला. थोडक्यात बाहेरनं काही पण करू द्या, आतमध्ये जर आपल्याला वाढायचं असेल कुणाला पण, उद्या वाटलं भारताला तिबेटवरती कब्जा करायचा, म्हणजे आपण करणार नाही, आपण कुणाला बळजबरी कधीच केलेली नाही. ठीक आहे ना. जर 2 नुसार आपण घेऊ शकतो. ठीक आहे ना. उद्या भारताला वाटलं पाकिस्तानला घ्यायचं, घेऊ शकतो कलम 2 नुसार. ठीक आहे ना. हा, सुजात घेऊ शकतो का नाही घेऊ शकतो? किती कलम नुसार? कलम 2 नुसार. आणि जर वाटलंय की अजून आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करायचं किंवा इतर कोणत्या राज्यामध्ये, सपोज आसाममधून मोडोलँड आपल्याला नवीन तयार करायचं, तर मग कोणत्या कलमाचा आपण आधार घेणार? कलम 3. ठीक आहे. सर ते बिहारमधून झारखंड, मध्य प्रदेशमधनं छत्तीसगड असेच वेगळे झालेत ना त्या कारणाने. आपण एका राज्यातून नवीन राज्य तयार केलंय ना, म्हणजे पहिली क्लॉज वापरली आर्टिकल 3 नुसार. हो, जेवढे पण झाले ना ते आपण सांगणारच आहे. राज्य निर्मितीचा क्रम जो आहे ना, तो ट्रिक्स मध्ये नोट करून देतो. आणि काय बोलत होतो आपण?
राज्याच्या सीमेत बदल बोलू ना मी तुम्हाला, राज्यांच्या नावात पण बदल करू शकतो. आता पश्चिम बंगालचं नाव चेंज करायचं बघा. पश्चिम बंगालचं नाव चेंज करायचं माहिती आहे तुम्हाला, बांगला करायचं. बांगला, बांगला रे, बांगला, बांगला नाही. अरे तुम्ही म्हणणार तो बांगला रे, म्हणजे का बांगला म्हणतात ना तुम्ही जास्त. बांगला, बांगला, बांगला. वेस्ट बंगाल बांगला करायचं. ममता बॅनर्जी भेटायला मोठी ना, त्यापेक्षा नेहमी हे सांगतो बघा तेवढं होतंय का, करा तेवढं होतंय का, असू द्या ना. नेहमी मोठे म्हणतो किती दिवस लागणार माझं होतं. अरे त्या म्हणतोय ना मुलींना की थोडं नाव आपल्याला पश्चिम बंगालचं बदलायचंय, बांगला करा. मग त्यात जर बदल करायचा असला तर कलम 3 हे मी करंट अफेअर्सचा इश्यू सांगतो बरं का तुम्हाला. रिसेंटली कोणत्या राज्यामध्ये काय चाललंय, ठीक आहे ना. सीमेत बदल करायचा तर आसाम आणि मेघालय, बरोबर की नाही, त्यांचं चाललंय. परंतु राज्याच्या नावात बदल करायचा तर पश्चिम बंगाल, की हे म्हणताय बाबा आमचं पण होऊन जाऊ द्या, नावात बदल करा बांगला. त्यानंतर नवीन राज्य निर्माण करायचं आहे तर तेच आसामचं बोडोलँड, उत्तर प्रदेशमध्ये नागालँड, बिहारचं काय आहे, बिहारमध्ये पण चालू आहे काहीतरी, आठवणार नाही बघा. वेगळ्या राज्यांची मागणी बऱ्याचशा. पंजाब तो म्हणतात अरे खलिस्तानच पाहिजे, खलिस्तान, खलिस्तान. आणि एखाद्या राज्याचं क्षेत्र वाढायचं, कमी करायचं, म्हणजे आपल्याला इच्छा आहे चला बेळगाव निपाणी कारवार जर आलं आपल्याकडे तर चांगलंच आहे. हे सगळं करायचं असलं इंटरनल चेंजेस तर आर्टिकल 3 नुसार, ठीक आहे ना. आणि आर्टिकल 4 काय सांगते नाही, हा पण सगळ्यात महत्वाचं बघ काय आणखी एक तुमचं लक्षात घ्या. आता खूप महत्वाचं काय माहिती आहे का, की आर्टिकल 3 मध्ये जर काय बदल करायचा असेल, म्हणजेच काय राज्यांच्या त्याच्यामध्ये फेरफार करताय ना तुम्ही. मी राज्य बोललो, केंद्रशासित प्रदेश बोललो का. हा इथं पण एक किस्सा, एक नोट लय महत्वाची बरं का, तुम्ही आता बारकाईने लक्षात घ्या. मी काय सांगतो परत तुम्ही मला विचारणारच काही दिवसांनी, त्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगून टाकतो, ठीक आहे ना. हा कलम 3 मध्ये जर बदल करायचे असले तर तुम्हाला राष्ट्रपतीच्या शिफारसीने करावं लागतं. म्हणजे राष्ट्रपतीची शिफारस यासाठी आवश्यक असते, बरोबर. आता राष्ट्रपतीकडे ज्यावेळेस तुम्ही शिफारस मागतात त्यावेळेस राष्ट्रपती परमिशन दिल्यानंतर राष्ट्रपतीला पण ती गोष्ट विधिमंडळाकडे पाठवावं लागते राज्यांच्या फॉर्मॅलिटी म्हणून. याच्यामध्ये हे सगळं करण्यासाठी उत्तर आहे बरं का. कलम 3 मध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असले तर आपलं विधेयक राष्ट्रपतीच्या शिफारसीनेच मांडलं जावं आणि राष्ट्रपतींनी काय केलं पाहिजे ते संबंधित राज्याकडे पाठवलं पाहिजे, राज्याच्या विधिमंडळाकडे. राज्याकडे म्हणजेच कुणाकडे, विधिमंडळ. ह्या विधिमंडळाने त्याला परवानगी दिली काय नाही दिली काय काहीही फरक पडत नाही, हे फक्त राज्यांसाठीच आहे. केंद्रशासित प्रदेशामध्ये काही जरी करायचं झालं तरी कुणाची परमिशन घेण्याची गरज नाही. भलं भलं पुढचं आहे का, भलं भलं त्या केंद्रशासित प्रदेशाचा विधानसभा असो किंवा नसो. आता तुमच्या मनामध्ये पडणारच होता कालांतराने, आधी सांगून दिले तुम्हाला. हे बंधन फक्त कशा संदर्भामध्ये आहे, हा पण राज्यांना एक कालावधी ठरवून दिला जातो बरं का, एक विशिष्ट कालावधी. बाबा एक अपेक्षा असते की एवढ्या कालावधीमध्ये आम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला सांगा, विशिष्ट कालावधीमध्ये राज्यांकडे ते प्रस्ताव पाठवतो. कोण, देशाचे राष्ट्रपती, बरोबर आहे. म्हणजे राज्याकडे म्हणजे राज्याच्या विधानसभा आणि तिथं दोन्ही पण असेल, तिथं विधानसभा आणि विधान परिषद म्हणजे विधिमंडळ थोडक्यात लक्षात घ्या या ठिकाणी. पहिली गोष्ट, कलम 3 मध्ये बदल करायचा तर काय करायचं, राष्ट्रपतीची पूर्व परवानगी गरजेची. त्यानंतर राष्ट्रपतीने काय करायचं, राज्याच्या विधिमंडळाला विचारपूस करायची, बाबा तुमचं म्हणणं काय यावरती मांडा, ठीक आहे ना. परंतु ते मांडणं त्यांनी जर मांडलं तर ते काय कुणावरती बंधनकारक आहे का,
एक फॉर्मॅलिटी म्हणून. थोडक्यात आता एक्झाम्पल मी तुम्हाला चांगलं देतो स्टँडर्ड, ठीक आहे ना. आता नेहमीच मी गुड्डीचं उदाहरण देतो. आता गुड्ड्याचं लग्न करायचं आपल्याला, ठीक आहे. गुड्ड्याचं लग्न करायचं आहे. गुड्ड्यासाठी घरच्यांनी नाही का, म्हणजे गुड्ड्याच्या आईने काय बघितली, एक मुलगी बघितली. कन्सेप्ट तुमची क्लिअर करून फॉर्मॅलिटी कशी असते की गुड्ड्याच्या आईने गुड्ड्याचं लग्न करायचं म्हणून एक गुड्डी बघितली. हां, एक्झाम्पल म्हणून सांगा, ठीक आहे ना. इथं कोणाचा गुड्डा गुड्डी नाव असेल तर तो योगायोग समजावा, ठीक आहे ना. तर परत म्हणतात योग्याने काय सांग असं व्हायला योगायोग समजा. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, ठीक आहे ना. असंच कन्सेप्ट क्लिअर केल्यावर चांगलं असतं. पेपरमध्ये हां ते असं नाही होतं ना, बरोबर मी असंच, ठीक आहे. गुड्ड्याच्या आईची इच्छा, पण गुड्ड्याचं कोणातरी वेगळ्याच गुड्डीवरती प्रेम आहे. गुड्ड्याच्या मनामध्ये तसं काय नाही, आलं का लक्षात. तसं काही नाही की त्याला जे आईने मुलगी पाहिजे त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा नाही, बरोबर. परंतु त्यांच्यात काय आहे, एकंदरीत कुटुंब पद्धती आहे, जॉईंट कुटुंब आहे, सगळे चुलते काका काकी सगळे एकत्रच राहतात, बरोबर आहे की नाही. आईने प्रस्ताव मांडला जसा इकडे राष्ट्रपतीने प्रस्ताव मांडला कोणापुढं, राज्यांपुढं, तसं आईने प्रस्ताव मांडला पुढे गुड्ड्यापुढं. मग गुड्ड्या हा म्हणला काय आणि गुड्ड्या नाही म्हणला काय, आईच्या बाजूने बहुमत आहे ना सगळं, बरोबर आहे की नाही. सेम राज्य हा म्हणलं काय नाही म्हणलं काय, अधिकार कोणाला आहे, केंद्राला, बरोबर आहे की नाही. सेम तसंच गुड्ड्याचं पण लग्न झालं, राज्याचं पण जमलं, ठीक आहे ना. असं कधी मला काय म्हणायचं, एखाद्या राज्याची इच्छा पण नसतो. असं कधी घडलं होतं माहिती आहे का, आंध्र प्रदेशमधून ज्यावेळेस आपल्याला तेलंगणा वेगळा करायचा होता ना, त्यावेळेस राष्ट्रपतींनी काय केलं होतं, 2014ला पाठवलं होतं आंध्र प्रदेश विधानसभेला. आंध्र प्रदेशची विधानसभा म्हणली नाही आम्ही देणार पण नाही, आम्हाला करायचं पण नाही. ते आता जे आहे ना तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, ते त्यावेळेस उपोषण करायला बसलेलं. 2014चा किस्सा आहे, ठीक आहे ना, चंद्रशेखर राव. त्यामुळं आता आणि ते झटका आपल्याला सुरुवातीला दिला होता पोट्टी श्रीरामन 1952ला आंध्र प्रदेशची मागणी करत होते ना, ते वेगळा आंध्र. ते बिचारा 56 दिवस उपोषण केलं आणि एक्सपायर झाले. मग अशी परिस्थिती परत जर उद्भवली आणि हे चंद्रशेखर जे होते ना मुख्यमंत्री तेलंगणाचे, तुम्ही बघा तो माणूस एकदम जिद्दीला पेटला की विशेष क्लोज असतो. म्हणजे एवढ्या स्पीडमध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आज कामं चालू आहे, दोन्ही पण मुख्यमंत्रीचं तुम्ही बघा. एवढी सिम्प्लिसिटी असेल ना, कधी ते कुठल्या गोष्टी शो करत नाही. कामाशी काम करणारे दोन मुख्यमंत्री मला आवडतात, एक चंद्रशेखर राव आणि दुसरं जगनमोहन रेड्डी. व्हाईट शर्ट, खाकी पॅन्ट आणि पॅरामॉनची चप्पल असं घालणारा मुख्यमंत्री बघितलाय का तुम्ही? हा, कधी हायपर होता मिळले एकदम साधा माणूस, साधा माणूस, वळापा माणूस. सांगायचं मुद्दा असा होता, ज्यावेळेस राष्ट्रपतींनी विचारपूस केली होती कोणाला, आंध्र प्रदेशला, की बाबा आता तुमच्या राज्याचं फोड करायचा विचार करताय कोण, संसद. तुमचं काय म्हणणं आहे? आंध्र प्रदेश विधानसभा म्हटली जमणार नाही, आमची इच्छा नाही. त्यांनी काय परवानगी दिली नव्हती, आलाय का लक्षात. तरी पण आपण काय केलं होतं, हां मग जसं मी बोललो ना तुम्हाला, गुड्ड्याची इच्छा नव्हती तरी पण मम्मीमुळं करायला लागली, ठीक आहे ना. मम्मी कोण झाली आपली, पार्लमेंट, राष्ट्रपती. हां, जॉईंट कुटुंब झालं पार्लमेंट, मम्मी झाली राष्ट्रपती आणि गुड्डा झाला बळीचं बकरा राज्य, ठीक आहे ना. सांगायचा मुद्दा असा की बाबा तुमची इच्छा असो नाही तर नसो, एक फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही तुम्हाला विचारणार, तुम्ही हा म्हणले काय नाही म्हणले काय. कळलं तुम्हाला युनियन काय आहे, मुळात युनियन काय आहे. हे संविधान करता किती हुशार होतं बघा तुम्ही, एक एक क्लॉज मध्ये कसं टाकलाय. हा, पायात बेडी ठोकून दिलेली, नाचा किती नाचता येईना अंगणवाडी, कळलं ना. कारण ते की पायात बेडी ठोकून दिली, किती पळणार तुम्ही पळून जोपर्यंत ती साखळी लांबत नाही तोपर्यंत. हे असं आहे आपलं संविधान. हे युनियन म्हणतो ना आपण युनियन का, हे बघा कलम 3 काय सांगतंय, हाराच नाही. फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही तुम्हाला विचारणार, तुमची इच्छा असो नाही तर नसो, आम्हाला जे करायचं आम्ही तेच करणार. सगळे राईट्स केंद्राकडे. कळतंय का? म्हणजे मी एवढ्या साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतोय म्हणून मला असं वाटतंय की तुम्हाला कळत असेल. कळतंय ना मॅडम, तुम्हाला समजतंय? इथपर्यंत कळलं तुम्हाला?
हां, आणि जी काय दुरुस्ती होती कलम 3 मध्ये ही साध्या बहुमताने होते बरं का. यात जर तुम्हाला बदल करायचे असले तर साधे बहुमत. मी मागाशी कसं तुम्हाला सांगितलं होतं बेरवार युनियनमध्ये ते लोकसभेमध्ये मांडलं साध्या बहुमताने, म्हणजे त्याला काय असं विशेष सगळे उपस्थित पाहिजे असं काही नसतं. ठीक आहे ना, साध्या बहुमताने सिंपल होऊन जातं. सुद्धा समजतंय का? नोट केलंय तुम्ही सगळ्यांनी? क्लीन करू का? आता तुम्ही म्हणता समजलं, उद्या मी विचारलं तुम्ही मला समजलं नाही, मग काय करायचं बघ सगळं? म्हणजे आज मी विचारलं तुम्हाला तर तुम्ही म्हणता समजलं, उद्या मी विचारलं तर परत म्हणता समजलं नाही, मग करायचं काय? किंवा तुम्ही सांगत पण नाही. का तुमची पण मेमरी माझ्यासारखी शॉर्ट टर्म मेमरी लॉस? हां, तुम्हाला प्रॉब्लेम किती जरी वाचलं ना 1 महिन्यापेक्षा जास्त मला लक्षात राहतं. हो, जेन्युइन प्रॉब्लेम आहे, काय करायचं? 1 महिनाभर मी तुम्हाला लाईन टू लाईन सगळ्या गोष्टी सांगू शकतो. 1 महिन्यानंतर परत विचारायचं ब्लँक. हां, थोडं काय चालूच असतं. आता तुमचा मुद्दा येतो इथं कल्पना मॅडम. एवढं सगळं बघितल्यानंतर यातनं बाहेर काय पडतं? भारताला भंजक राज्याचा अभंजक संघ का मानतात? आता कळलं का तुम्हाला? हा, की 3 नुसार जे काय तोडफोड करते कोण करते? संसद. राज्यांना आहे का काय राईट्स? नाही. मुळात घटनाकर्ते हुशार होते, त्यांनी एकच कारण ठेवलं होतं की बाबा हे जे आहे ना उद्या काहीतरी चित्रपट करणार आहे, अलग लक्षात, आपण जो वारसा देणार आहे राज्यघटनेरूपी चालवायला, त्याचा हे राज्यकर्ते कसा पण वापर करू शकतात ना. उद्या प्रत्येकाला वाटणार आहे की बाबा हित संबंध आपले जपले पाहिजे, त्यासाठी आपण वेगळा देश तयार करू. युनियन करायचं होतं ना आपल्याला, युनियन करण्यासाठी आपण हे सगळं केलेलं आहे. म्हणून म्हणलं होतं ना भंजक राज्याचा भंजक संघ. भंजक राज्याचा भंजक संघ ना. हे काय म्हणतात एवढं सगळं लिहिण्यापेक्षा ना एक लक्षात ठेवा, विनाशी राज्यांचा अविनाशी संघ हे होतं भारताचं वर्णन. त्याचं कारण काय आहे? एक तर आम्ही ॲग्रीमेंट केलेलं नाही, ॲग्रीमेंट करून आम्ही एकत्र आलेलो नाही आणि कुठून जाण्याचा मला अधिकार नाही. आर्टिकल 3 डायरेक्ट सांगतंय की बाबा जे काय करायचं सगळं संसद करणार, आणि सगळं जर संसद करणार असेल तर राज्यांना काय अधिकारच नाही ना. फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही विचारणारच, फॉर्मॅलिटी म्हणून फक्त आम्ही तुम्हाला विचारतो. अलग लक्षात. म्हणजे ओव्हरऑल डॉमिनन्स कोणाचा झाला मॅडम? तर केंद्राचं. म्हणजे हा आपला जो नकाशा आहे ना भारताचा, त्यामध्ये काय पण बदल करायचा असला ना, राज्यांची इच्छा असली काय नसली काय, फॉर्मॅलिटी म्हणून विचारायचं. अलग लक्षात. फॉर्मॅलिटी म्हणून म्हणतोय मी बरं का, असं बंधनकारक नाही राष्ट्रपतीला की जाऊन विधानसभेला विचारा तुम्ही ना मॅडम. फॉर्मॅलिटी म्हणून विचारायचं. कोणत्या करतो करायचं नाही, जाऊ दे म्हणतो तिकडे आम्हीच घेतो नाही असं आहे राष्ट्रपतीचं काम. थोडक्यात राज्यांच्या लॉ मॅरेजला इथे काही धारणा नसतो. ठीक आहे ना. जे काय निर्णय घेणार तो सुप्रीम संसद. ठीक आहे ना. 3 नुसार डॉमिनन्स कुणाचं आहे आपल्याकडे? संसदेचं. ठीक आहे ना. 2 नुसार बाहेरना, 3 मध्ये आतल्या. ठीक आहे. आणि 1 जे काय आहे ते सगळं आर्टिकलच्या संदर्भात बोलतो. ठीक आहे ना. आता इथपर्यंत कळलं तुम्हाला. आता सगळ्यात महत्त्वाचं खाली एक क्लॉज नाही महत्त्वाची ती मी तुम्हाला सांगतो. आर्टिकल 4 काय सांगताय माहिती आहे का? 2 आणि 3 मध्ये तुम्ही जे बदल करणार आहे ना, 2 आणि 3 म्हणजे काय? आर्टिकल 2 आणि 3 मध्ये जे बदल करणार आहे ना तुम्ही, या अंतर्गत झालेले बदल आर्टिकल 368 नुसार घटना दुरुस्ती मानली जाणार घटना दुरुस्ती
घटनादुरुस्ती मानली जाणार नाही. की आर्टिकल 2 आणि 3 अंतर्गत जे बदल करायचे ते आर्टिकल 368 नुसार घटनादुरुस्ती मानली जाणार नाही. ठीक आहे? म्हणजे ते साध्या बहुमताने होऊ शकतो आमदार, साध्या बहुमताने. ठीक आहे ना, स्पेशल मेजॉरिटीची गरज नाही. साधं सरळ आपलं पार्लमेंटमध्ये मांडलं, पास झालं. ठीक आहे ना, त्याला काही अमेंडमेंट वगैरे करण्याची गरज नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण हे बदल कधी केले जातील? आर्टिकल 3 अंतर्गत जर एखादा प्रदेश आम्हाला दुसऱ्या देशाला द्यायचा आहे तर मग काय करायचं, असा प्रश्न निर्माण झाला ना बेरोबार युनियनमध्ये. आता हे तर मुळतः कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे सगळं होतच ना आतापर्यंत. परत काय म्हणतो, ज्यावेळेस आमच्या देशाचं सार्वभौमत्व आम्हाला कुणाला तरी देऊन टाकायचं, म्हणजे आमचा प्रदेश आम्हाला कुणाला तरी द्यायचा आहे. ज्यावेळेस तो द्यायचा असेल ना त्यावेळेस आम्हाला काय करायला लागेल ना, अमेंडमेंट करायला लागेल. म्हणजे काय, हा भारताचा पूर्ण नक्षा जो काय असेल तो जर कुणाला, त्यातला कुठला पण भाग जर कुणाला द्यायचा असेल आम्हाला, तर आम्ही काय करू, अमेंडमेंट करू. ठीक आहे ना. याच्या आतमध्ये जेवढे पण करायचे चेंजेस, माझ्या आतमध्ये जे काय घ्यायचे ते, ठीक आहे ना. सिक्कीमसाठी आपण केली होती अलग लक्षात, तर सिक्कीमचा आपला प्रदेशाचा भाग नव्हता, तर ती सगळी घटना सीमारेषा मी तुम्हाला सांगितलं तेवढं लक्षात ठेवा फक्त. आणि हे 3 नुसार जे इंटरनल चेंजेस आहेत ते आपण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या 2 आणि 3 अंतर्गत जे बदल केले जातील ते 368 अंतर्गत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मानली जाणार नाही. केव्हा मानली जाईल? ज्यावेळेस आम्ही बेरोबार युनियनचा प्रदेश 1960 ला दिला, त्यासाठी आम्ही केली घटनादुरुस्ती, नवी घटनादुरुस्ती ती 368 अंतर्गत मानली जाईल. आम्हाला द्यायचं कोणाला तरी आमचं, तर आपण म्हणजे महाराष्ट्र राज्याला आपला प्रदेश जर याला द्यायचा आहे, कर्नाटकला, तुझ्यासाठी प्रश्न आहे, म्हणजे मला कळलं की कन्सेप्ट क्लिअर झाली म्हणून की महाराष्ट्राला कर्नाटकला एखादा प्रदेश द्यायचा आहे, तर कसं देणार? बिंदास बोलायचं, बोल जे मानत असेल ते बोल, चुकला चुकू दे. मी असं बोललो की महाराष्ट्रातला ठीक आहे सो कर्नाटकला बेळगाव, निपाणी आणि कारवार हा महाराष्ट्राला द्यायचा आहे. कसं देणार? कोण देणार? संसद देणार, बरोबर आहे की नाही? संसद देणार, बरोबर आहे. त्यासाठी 368 नुसार अमेंडमेंट करावं लागेल का? करावं लागेल. मी सांगतो ते परत एकदा सांगतोय बरं का, हो हा नाही असं करू नका. मला लक्षात कसं आलं होतं बरं, सांग बरं, तुला कळलं नाही म्हणून. स्कॅम होतो बरोबर, तो मॅप बघा, हा मॅप आहे इंडियाचा मॅप, सगळे बघा. हा, या मॅप मध्ये 28 घटक राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश? 8 सध्याच्या परिस्थितीत, बरोबर ना. त्यांच्या सगळ्यामध्ये जे मॉडिफिकेशन आठवड्यात करायचं आहे ना ते कलम 3 नुसार. मला मग राज्याचा एखादा प्रदेश दुसऱ्या राज्याला जाऊ दे, किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तयार होऊ दे, किंवा एखाद्या राज्याचं क्षेत्र दुसऱ्या राज्याला जाऊ दे, किंवा एखाद्या राज्याचा केंद्रशासित प्रदेश तयार होऊ दे, किंवा एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचं राज्य तयार होऊ दे, किंवा एखाद्या राज्याच्या नावात बदल करू दे, जे काय करायचं ते आर्टिकल 3 नुसार घटनादुरुस्ती मानली जाणार. आता कळलं? पण जर आम्हाला एखादा प्रदेश द्यायचा होता दुसऱ्याला, तर आम्ही तो बेरोबार युनियन दिला कुणाला? पाकिस्तानला. त्यावेळेस आम्ही घटनादुरुस्ती केली. किती? आता कळलं? हा भारत जो आहे ना दिसतो आपल्याला, याचा प्रदेश एखाद्या दुसऱ्या देशाला द्यायचा, दुसऱ्या देशाला, तरच 368 कलमाद्वारे घटनादुरुस्ती. बाकी सगळ्या साध्या गोष्टी साध्या रूम होतात. आता कळलं? समजत कळलं? ओंकार कळलं ना? आता झालं म्हणजे म्हणणार आम्ही मास्क घालून बसलो तरी तुम्ही आमचा चेहरा कसा स्कॅन केला, डोळे लगेच सांगतात रे, समजलं नाही म्हणून. जर समजलं ना तुमच्या डोळ्यामध्ये जायचं नाही, प्रश्न आहे. हां सांगणार आहे मी परत, अजून सांगू नाही ना आपण 4th आर्टिकल ना, आर्टिकल हां ते सांगणार आहे.
इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? आर्टिकल 4 आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 जे आपण बदल करतोय ना, आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 मध्ये जे आपण मॉडिफिकेशन करतोय ना त्याद्वारे, म्हणजे 2 नुसार आपण काय करतो, बाहेरनं सगळं आत घेतो बरोबर, आणि आतल्या आत काय करतो आपण चेंजेस करतो ते 3 नुसार करतो बरोबर ना. हे आर्टिकल 368 नुसार अमेंडमेंट म्हणजे घटनादुरुस्ती म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही, परंतु कधी ग्राह्य धरलं जाईल, ज्यावेळेस एखादा प्रदेश म्हणजे व्यवहाराचे किस्सा मी तुम्हाला सांगितलं कुणाला तरी द्यायचा. तेच मी परत सांगतोय की साधं बहुमत काल मी सांगितलं ना, सिंपल मेजॉरिटी आणि क्वेश्चन मेजॉरिटीचा फरक. हा, मोटिवेशन मेजॉरिटी कधी येते, ज्यावेळेस भारताचा एखादा भाग नेपाळला द्यायचा आहे, भूतानला द्यायचा आहे, बांगलादेशला द्यायचा आहे, ब्रह्मदेशला द्यायचा आहे, पाकिस्तानला द्यायचा आहे, चायनाला द्यायचा आहे, अफगाणिस्तानला द्यायचा आहे. ठीक आहे ना. कोणाला गाव खाली श्रीलंकेला काय द्यायचा असतो एखादा भाग उभा आपल्याला तर ठीक आहे, तर तो येणार अमेंडमेंट अंतर्गतच. अमेंडमेंट करूनच आपण देऊ शकतो, कारण आपलं सार्वभौमत्व प्रियम्बल बरोबर ना. लोकशाही राज्य आपले लोक राहतात ना, आपल्या लोकांचा अधिकार आहे ना. आज या देशावरती आपल्या लोकांचा अधिकार आहे ना, आणि आपण लोकशाही राज्य आहोत. कळतंय का मला काय म्हणायचं आहे? आपण लोकशाही राज्य आहोत, या भूभागावरती आपल्या लोकांचा अधिकार आहे, आणि आपल्या लोकांचा अधिकारांनी आपल्या लोकांनी निवडलेले लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत, सार्वजनिक पदे भूषवतात. मग ते कोणाचं प्रतिनिधित्व करतात, जनतेचं प्रतिनिधित्व करतात. जनता काय इथं सार्वभौम आहे, आलं लक्षात. एखादा प्रदेश आपण दुसऱ्याला देतोय म्हणजे काय होतंय, तिथल्या लोकांवरती अन्याय होतोय ना. लोकशाही गणराज्याची कन्सेप्ट महत्वाची आहे, लोकांचं सार्वभौमत्व महत्वाचं आहे आपल्यासाठी बरोबर ना. त्यावरती काय येते, मग ते लोक काय करणार, अन्याय होतोय ना त्यांच्यावरती. ते म्हणतात आम्ही तुम्हाला निवडले, सार्वजनिक पद तुम्ही भूषवताय, मग आमच्यावर अन्याय करताय का? आम्ही तुम्हाला निवडून दिले, कशासाठी निवडून दिले? आमच्यासाठी ना. लोकशाही कोणासाठी असते, लोकांसाठी असते ना. पीपल इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन डेमोक्रेसी. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं की बाबा कोणाला अन्याय होत असेल, आणि आम्हाला जर आमचा सार्वभौमत्वाचा भूभाग जर कुणाला द्यायचा असेल तर ती घटनादुरुस्ती करूनच देऊ शकतो 368 अंतर्गत. आणि 368 अंतर्गत घटनादुरुस्ती करून एखादा प्रदेश दुसऱ्या देशात देणं म्हणजे एवढी साधी गोष्ट नसते ती तुम्हाला कळली ना. 1952 पासून 1960 पर्यंत किस्सा चालू होता. साध्या गोष्टी तुम्हाला वाटतात ना. 368 कलम वापरणं म्हणजे खूप टफेस्ट टास्क असतो, ठीक आहे ना. साध्या गोष्टी साध्या बहुमताने होतात, त्याला काही गरज नसते. इंटरनल तुम्हाला 2 आणि 3 मध्ये मुद्दामून ती साधा बहुमत ठेवलेले त्यांनी. विशेष बहुमत का ठेवलं नाही माहिती आहे का? त्यांना माहित होतं काही जे हरामपर्यंत असते ना की बरोबर याचा गैरफायदा उचलणार आहे. जर त्यांनी आर्टिकल 3 नुसार जर हे ठेवलं असतं, राज्यांची मान्यता बंधनकारक केली असती, राज्यांमध्ये मॉडिफिकेशनसाठी जर आपण युनियन म्हणून राहिलो असतो का, आज आपण एक संघ म्हणून राहिलो असतो का? राहिलो असतो मॅडम, असतो राहिलो ना. म्हणून त्यांना सगळं म्हणजे लई कॅल्क्युलेटेड माइंडने विचार केलेला असतो रे, एक क्लॉज ॲड करताना की बाबा हे टिकवायचं आहे, हे टिकवायचं आहे, आलं का लक्षात. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, व्यवस्थितच सगळ्या तरतुदी केल्या पाहिजे. बघा तुम्ही किती सुंदर पद्धतीनं त्यांनी ते क्लॉज ॲड करून ठेवलेले आहे. त्यांनी सांगितलं असेल बाबा 3 मध्ये राज्यांची मान्यता राष्ट्रपतीला घेणे बंधनकारक. विषय दिवस क्लोज होतोय ना. मग ही तरतूद कशी झाली, फेडरेशन सारखी झाली. ॲग्रीमेंट ही झाला, आपण ॲग्रीमेंटच केला नाही ना. सगळ्यांच्या इच्छेनुसार एकत्र आलोय ना आपण, बरोबर आहे की नाही. आणि एक संघ झाला होता आपण अमेरिकेमध्ये ॲग्रीमेंट झाला, सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून हे कलम ज्यावेळेस तुम्ही 1, 2, 3 अभ्यासताना त्यावेळेस तुम्हाला कळतं की भारताचं वर्णन भंजक राज्याचा अभंजक संघ, विनाशी राज्याचा अविनाशी संघ का केलं जातं, मला लक्षात. हे महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाचं 2 आणि 3 मध्ये तुम्ही जे मॉडिफिकेशन करणार ते आर्टिकल 368 नुसार अमेंडमेंट येणार नाही. कधी येईल, ज्यावेळेस आम्हाला कोणाचा तरी प्रदेश आतमध्ये घ्यायचा आहे आणि कोणता तरी प्रदेश द्यायचा आहे. पण तुम्हाला 2 नुसार आपण काय केलं, सिक्कीमला आतमध्ये घेतलं, बरोबर आहे की नाही. म्हणून आपण काय केली, 36वी घटनादुरुस्ती केली. कळलं का मला काय म्हणायचं? हां, परत एकदा सांगतो. आणि बेरोबरीचा प्रदेश आपण कुणाला दिला, म्हणजे त्यावेळेचा ईस्ट पाकिस्तान, बरोबर की नाही. त्यासाठी आपण नवी घटनादुरुस्ती केली.
आता कळलंय का तुम्हाला की बाबा 2 अंतर्गत आपण काय केलं, याला आतमध्ये घेतलं, बरोबर आहे की नाही, आणि 2 अंतर्गत आतमध्ये घेतलं, बरोबर आहे की नाही. आणि कलम 3 अंतर्गत बेरवारीचा प्रदेश म्हणजे आपला आहे ना तो प्रदेश, आपण कुणाला सोपवला, पाकिस्तानला सोपवला, बरोबर आहे की नाही. मग आत बाहेर जर करायचं असलं, हे सगळं सोडून आत बाहेर म्हणतो मी, बरं का. ज्यावेळेस दुसऱ्या देशाशी संबंध येतात त्यावेळेस 2 आणि 3 मध्ये आम्ही जे बदल करू ते कलम 368 नुसार ग्राह्य धरले जाते. आता कळलं का? कोणाला मनात काय डाऊट आहे का सिक्कीमबद्दल वगैरे? इतर वेळी साध्या बहुमताने फक्त भारत सोडून दुसरा देश जिथं तिथं संपर्क येईल 2 आणि 3 नुसार जे बदल होतील ते सगळे कशा अंतर्गत येतील, 368 कलम अंतर्गत येतील. आता एवढ्या खाली याच्यापेक्षा खाली जाऊ शकतो, एवढं ठीक आहे ना. आता तुम्हाला समजलं असेल ना. त्यामुळे मी मॅपकडे लक्ष देऊन सांगितलं तुम्हाला की बाबा सिक्कीमला आपण आतमध्ये ओढलं तर ते कलम 2च्या आधारे ओढलं, बेरोबाईला आपण बाहेर दिलं तर ते कलम 3च्या आधारे दिलं, ठीक आहे ना. आणि त्या दोन्हीमध्ये बदल करायचे असेल तर तुम्ही साध्या बहुमताने करू शकता, परंतु कधी ज्यावेळेस इंटरनल चेंजेस असतील त्यावेळेस. पण एक्सटर्नल चेंजेस अलग लक्षात, कोणाला जरी द्यायचं आहे दुसऱ्या देशाला तर त्यावेळेस ते 368 अंतर्गत. हे शेवटपर्यंत विसरता कामा नये. आता कळलं ना. कुणाच्या मनामध्ये अजून काही शंका असेल तर विचारू शकता. काही शंका आहे का कुणाच्या मनामध्ये? पटकन विचारा. आता तुम्ही म्हणणार बॉर्डर म्हणजे सपोज आता बांगलादेश आणि पाकिस्तान, आपलं बांगलादेश आणि भारत किंवा भारत आणि पाकिस्तान बॉर्डरचा इश्यू आला. मी यासाठी काय करायचं, अमेंडमेंट करायची का, हा एक मुद्दा होत आहे ना. इकडे लक्ष द्या. पाकिस्तान आणि इंडिया बॉर्डरचा इश्यू आहे, ठीक आहे ना. यासाठी अमेंडमेंट करायची का, करायची. एक गोष्ट लक्षात, मी काय बोललो होतो, सीमावाद इश्यू आहे. मी असं बोललो होतो का आपल्याला त्याला प्रदेश द्यायचा आणि त्यांचा आपल्याला घ्यायचं आहे, सीमावाद. त्यावेळेस तो तुम्ही सामंजस्याने सोडवू शकतात असं आपल्याला संविधान सांगतं. सामंजस्याने अमेंडमेंट करण्याची गरज नाही ना, सामंजस्याने तुम्ही सोडू शकता. अलग लक्षात, सीमावाद म्हणतोय ज्यावेळेस काहीतरी द्यायची वेळ येते ना त्यावेळेस कलम 368. अलग लक्षात. एवढं सहज देता येते 368 नुसार अमेंडमेंट करायला देऊ शकतो, परंतु 368 राज्यात एखादं राज्य बाहेर पडू शकत नाही, पण आपण एखादा असं राज्य देऊ शकतो कुणाला. 368 म्हणजे डायरेक्ट राज्यच द्यायचंय. सपोज आता सिक्कीम आहे चायनाला जाऊन टाकायचं, तो परत एक देश पण होऊ शकतो ना. कुठून जायचं ते करता येईल आपल्याला. पण असं देऊ शकतो का, डायरेक्ट प्रदेश देऊ शकतो का? एखादा प्रदेश म्हणजे ना बेरवार युनियन ते जो प्रदेश होता ना डिस्प्यूट एरिया बॉर्डरचा, तो प्रदेश लागला ना पाकिस्तानला नव्या घटना असतो. टोटल क्षेत्रामध्ये छोटं राज्य आलं तर सगळ्यात महत्त्वाचं आलं पॉईंटमध्ये जमा, ठीक आहे ना. सांगतो मी आता हे सिक्कीम आहे बाबा, ठीक आहे ना. सिक्कीम आता ते सपोज आपल्या ते सिक्कीमला वाटतं गेलं आपण जायचं नाही, अशी कधी इच्छा व्यक्त करणार नाही. त्यांना चायनाचा करायला सांगलाच नाही, ठीक आहे ना. महाराष्ट्र मोडायचं. अरे बाबा लोक जवळ नाही आणतील आपल्याला. 105 लोकांनी संयुक्त महाराष्ट्र बनण्यासाठी बलिदान दिलंय. म्हणजे युद्धमन घेताना कसं एका दिवसाचा राष्ट्राध्यक्ष करून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं ना, तसं समजा करू शकतो का आपल्या पॉसिबल. मुळात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्र हा देश स्वतंत्र होऊ शकतो का असं म्हणायचंय का. आता माझ्या लक्षात आलं. आता महाराष्ट्र जर तुमचं लक्ष असतं ना प्रदेश तर देता येतोय ना. 368 आपण देऊ शकतो एखादा प्रदेश. आपण महाराष्ट्र कोणाला जायचं नाही सांगतोय मी. युद्धमन कसं घेतलं आपल्या तेवढं दादरा नगर हवेली. केंद्रशासित प्रदेश कुठलं तयार. ओके न्यूनगंड आणि दादरा नगर हवेली आपण घेतलं ते पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं, बरोबर आहे की नाही. 1 दिवसाचा राष्ट्राध्यक्ष करून कॉन्ट्रॅक्ट करून घेतला. हा तसं ते करू शकतो. दिला पूर्ण देशच होऊ शकतो.
अच्छा 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 अच्छा, अभी समझ में आएगा क्वेश्चन. कहीं ना कहीं चाहते हो तू थोड़ा क्लिअरली कह रहा हो, ठीक आहे ना. हा त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा हे होतं पोर्तुगीजांचं दाब कोणतं धर्मदेवाने दाबलं. एखाद्या स्वराष्ट्र देशाला कॉन्ट्रॅक्ट करता आणि काय केलंय कॉन्ट्रॅक्ट करून अग्रीमेंट करून ते आपलं कार्य करून घेतो, बरोबर की नाही. असं आपण आपलं रूप दुसऱ्याला देऊ शकतो का? देऊ शकत नाही. आपलं जे आहे ना आतमध्ये त्यात काय एंटर करणे क्षेत्र, हा विशिष्ट डिस्प्यूट एरिया जर असेल ना लोकांची जास्त तरच देऊ शकतो, तसं देऊ शकत नाही. म्हणून तर कलम 368 लावलाय ना तिथं. कलम 368 नुसार सहजासहजी कुठलं बिल पास होत नाही. लोकांचा विचार करावा लागतो बाबा. तुला असं वाटतं की एवढ्या सुंदर देशातून कोणी बाहेर पाडण्याचा विचार करेल? काय खोटे लोक थांबले जातात सोडली तर कंडिशन येऊ शकतात. कॉन्स्टिट्यूशनचे मग असे फंगडे भरपूर आहे ना, कुठला वाटा कुठं जाईल सांगता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाबा ह्या महाराष्ट्राला आपल्याला एक स्वतंत्र राष्ट्राध्यक्ष करायचा आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करायचं. हे शक्य आहे का? तर इंडियामध्ये आर्टिकल 3 नुसार ते शक्य नाही. पूर्ण अधिकार कोणाला देऊ? पार्लमेंटला आहे. परंतु तो प्रदेश जर त्यातला काही भाग जो प्रदेश द्यायचा असला कोणाला तर देऊ शकतो, परंतु ते सार्वमताच्या आधार अलग लक्षात. जगात सगळं शक्य आहे, पण त्यासाठी अमेंडमेंट करायला लागते. बेरोजगारीच्या वेळेला तिथल्या जनतेला नकार होता ना पाकिस्तानमध्ये जायला, मग तेव्हा जनतेचा नकार होता पाकिस्तानमध्ये जायला. तेव्हा तुम्ही असं का केलं आणि तुम्ही असं का सांगितलं की त्यावेळेस ते आपण त्यांना देऊन टाकतो? ते तुम्हाला काय सांगितलं होते? प्रदेशाची विभागणी झाली 50-50% मध्ये, बरोबर ना. विषय असा झाला की जे मुस्लिम कम्युनिटीज आपल्याकडे होते, बरोबर आहे, आणि जे हिंदू कम्युनिटीज तिकडे होते, बरोबर, त्यांना रिप्लेस करण्याचं काम केलं होतं. कळलं मला काय म्हणायचं? मुस्लिम बाऊल होते ना, त्यांनी मुस्लिम भागामध्ये शिकवलं. जे हिंदू आहे ना मुस्लिम भागामध्ये तिकडे होते, विभागाचा जो काळ पाकिस्तानमध्ये येतो त्यात ते हिंदू आहे ना ते आपल्याकडे येतील, जे मुस्लिम बाऊल होते तिकडे जातात. कळलं का मला काय म्हणायचं? ते डिस्प्यूटवरती, आणि मग ते अमेंडमेंट करून त्या क्लॉज त्यांनी त्यामध्ये टाकलेले आहे. आता त्यासाठी तुम्ही पूर्ण अमेंडमेंट जे आहे ना इंडियन कानूनच्या पेजेसवरती जायचं मग असायचं. एवढी पेडी गरजेचं नाही आपल्याला, ठीक आहे ना. मी सांगतो तुम्हाला लय डीप सांगतोय. क्वालिटीचं सर एवढा सर्च करत नाही खरं तर, पण मी तुम्हाला इतर पण गोष्टी का सांगतोय माहिती आहे का? कारण तुमच्या त्या कन्सेप्च्युअल पार्ट जर क्लिअर असेल ना, तुम्हाला कोणी किती जरी फिरून विचारलं ना तर ते तुम्हाला कळलं पाहिजे की बाहेर आतमध्ये घ्यायचं म्हणजे कसं. आणि त्याला जर अमेंडमेंट नसेल तर मग तुम्ही काय सांगताय असं, मग कलम 4 काय सांगताय तसं, मग असं कसं 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 होतं पेपरमध्ये. हा इथपर्यंत कळलं का तुम्हाला? हां कोणाचं कन्फ्युजन? तुमचं काय कन्फ्युजन आहे का? म्हणजे काय म्हणायचं एक्झॅक्टली? क्लिअर पहिले भारताचे तुकडे करायचे तो. ए शांत बसा. हा एखादा भारतातला जर एरिया असेल तर हा. आपण माहिती घेऊ शकतो. हा. समजा एखाद्या ठिकाणी वाढ नसेल भारतात, पण भविष्यात जर निर्माण झाला तर देऊ शकतो का? हा मग आता हेच ना पंजाबमध्ये अंतर्गत वाद चालू आहे, त्याला खलिस्तान म्हणून मागणी करता एक स्वतंत्र राज्याची, बरोबर ना. स्वतंत्र राज्य म्हणून, स्वतंत्र देश नाही, स्वतंत्र राज्य म्हणून आपण त्यांना अस्तित्वात आणू शकतो, अलग लक्षात. परंतु स्वतंत्र देश म्हणून ते अस्तित्वात येऊ शकत नाही. कळलं? त्याला खलिस्तान म्हणून स्वतंत्र देशच पाहिजे, राज्य पण नको म्हणतात, बरोबर आहे ना. स्वतः देश पाहिजे खलिस्तान म्हणून. ते कुठे दावाची जे खलिस्तानी संघटना आहे ना तिथली, तेव्हा त्याच्यामुळे झालं ना इंदिरा गांधीच्या 1984 तो भिंद्रेवाला. हा भिंद्रेवाले तो ऑपरेशन न्यू स्टार ते मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे पुढे एकदा ज्यावेळेस किस्सा येईल तो, तर तो मला डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काय एक्झॅक्टली झालं होतं 1984 किस्सा. तोच आहे ना तिथं भोटेदावादी कारवा व्हायला लागला होता. सगळ्यात जास्त ते खलिस्तानी रकम बसले होते अमृतसरमध्ये, बरोबर ना, सुवर्ण मंदिरामध्ये. मग इंदिरा गांधींनी घुसवलं लष्कर, बरोबर आहे ना. मग हे कोणाला वाईट वाटलं? इंदिरा गांधी जे वॉरंटशिप होते म्हणजे बॉडीगार्ड होते त्यांनी चर्चा गोळ्या विचार वाईट वाटली. हां त्यावेळेस त्या परिस्थितीला अनुसरून काय निर्णय घेतला तो अपेक्षित आहे. परंतु थोडक्यात आपले कॉन्स्टिट्यूशन मान्यता देत नाही स्वतंत्र देशाला की बाबा आहे 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. मनापासून इच्छा आहे की बाबा आम्हाला स्वतंत्र देश करायचा.
मी सुरुवातीलाच बोललो होतो द्रविड नावाच्या संदर्भामध्ये भाषा की तामिळनाडूची जी जनता आहे ना, काही लोक असे की त्यांना स्वतंत्र देशच पाहिजे होता, परंतु कॉन्स्टिट्यूशन मध्ये आम्ही करतानाच असे तरतुदी करून ठेवलेले आहे की कुणाला कुठून जायचं बाहेर अधिकारच नाही. हा, मॉडिफिकेशन राज्यामध्ये तुम्ही करू शकता, तुम्हाला पाहिजे ना 28 घटक राज्य ते 56 पण करू शकता. कळलं मला काय म्हणायचं? 28 आहे ना 56 पण करू शकता, परंतु त्यातला एक देश किंवा स्वतंत्र राष्ट्र होऊ शकत नाही. ही ताकद आहे आपल्या संविधानाची, म्हणून तर आपल्याला युनियन म्हटलं जातं ना, म्हणून तर आपल्याला म्हटलं जातं ना भंजक राज्याचा अभंजक संघ, ज्याचा अभंजक म्हणजे तो विनाशी राज्याचा अविनाशी संघ का, तर त्याचा कधीही एंड होऊ शकत नाही. कळलं का? या देशातून एक स्वतंत्र देश होऊ शकतो जे आहे ना, याच्यामध्ये इंटरनल चेंजेस भरपूर होते. 28 काय 56 काय तुम्हाला करायचे तेवढं तुम्ही करा, परंतु इंटरनली जेवढे राज्य करायचे तेवढे करा, पण इंटरनली तुम्ही एखादा स्वतंत्र देश म्हणून घोषित होऊ शकत नाही. ठीक आहे ना? कोणाची इच्छा झाली तरी होऊ शकत नाही, कारण कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याची परमिशनच नाही ना. सुरुवातीलाच मी सांगितलं ना की आंबेडकरजी एवढे हुशार का होते की आर्टिकल 2 आर्टिकल 3 ज्या क्लॉज टाकलेले आहे ना, आर्टिकल 3 मध्ये सगळं सांगितलंय की बाबा आपल्याला इंटरफेअर करायचं पूर्ण भारतामध्ये, कुठं पण काय चेंजेस करायचे किंवा महाराष्ट्रामध्ये करायचे. आर्टिकल 3 नुसार राष्ट्रपतीने फक्त फॉर्मॅलिटी म्हणून विचारलं पाहिजे, कुणाला राज्याला तुमची काही इच्छा सांगा, राज्याची इच्छा असली काय नसली काय याचा काय फरक पडत नाही. म्हणून तर मग मी तेलंगणा सुधारण दिलं तुम्हाला. आंध्र प्रदेश म्हणलो तर नाही, तेलंगणा वेगळा करायचं नाही, परंतु ती परिस्थिती तिथं तशी एवढी क्रिटिकल निर्माण झाली होती तर संसदेने हस्तक्षेप करून निर्माण केला ना. भले राज्याची इच्छा असू तर नसू, म्हणून तर ते गुंडागुंडीचं करायला ते पण तुम्हाला कळलं नाही का? स्वतंत्र देश होऊ शकत नाही, राज्य निर्माण होऊ शकतात एकामेकातून. कळलं का? एखाद्या राज्याचा केंद्रशासित प्रदेश होऊ शकतो, केंद्रशासित प्रदेशाचं राज्य होऊ शकतं, एखाद्याचा भाग दुसऱ्या राज्यात ऍड होऊ शकतो, दुसऱ्या राज्याचा भाग दुसऱ्या राज्यात ऍड होऊ शकतो. कळलं का? करार जर कुठला प्रदेश दिला एखादा दुसऱ्या देशाला दिला तर त्यांनी पण त्याच्यावर अधिकार काढला कुठल्या देशात, हां त्या केसमध्ये कोणत्या केसमध्ये ओके. म्हणजे भारत आणि बांगलादेश संदर्भात एखादा करार झाला आणि सपोज एखादा एरिया आहे तिथला, हां एखादा कॉरिडॉर आहे, तो आपण बांगलादेशला कराराने दिला, बरोबर. उद्या नंतर बांगलादेशला वाटलं की करारामधून माघार घ्यायची, बरोबर, तो प्रदेश करून भारताबाहेर होऊ शकतो ना, कारण बांगलादेश माघार घेतला. त्यावेळी जर त्या एरियातील लोक म्हणले नाही आम्हाला तो कुठं जायचं नाही, आम्हाला देश स्वतंत्र राहायचं, अग्रीमेंटली झाले ना ते, त्यांना स्वतंत्र अशी मान्यता थोडीच दिली आपण. तर आपण एकदा सोडल्या परत नसतो. म्हणजे मला असं काय म्हणाय, मग तू देऊनच टाकलाय ना पण बांगलादेशला. मला काय झालंय की हा ओके आलं लक्षात. बांगलादेशला परत त्या प्रदेशाचा देश बनवला ते काय पण करू, एकदा दिलं ना आपण त्यांचा विषय अलग लक्षात. तसा एखादा देश होऊ शकतो ना. सपोज आता बेरोबारी युनियन, बरोबर, आपण बांगलादेशला देऊन टाकला, म्हणजे त्यावेळेचा पूर्व पाकिस्तान, बरोबर आहे की नाही, तर देऊन टाकला, आपला विषय संपला. त्यांना देश करू नये, राज्य करू नये, केंद्रशासित प्रदेश करू नये, हा त्यांचा प्रश्न आहे. आपला विषय तिथं क्लोज झाला ना, देऊन टाकला. पण ज्यावेळेस ऍग्रीमेंट करून एखादा प्रदेश आपण वापरण्यासाठी देतो ना, त्यावेळेस त्याच्यावरती आपला स्थान असतो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे ना. उद्या जर वाटतंय अमेरिकेला काही बांगलादेशच्या किंवा पश्चिम बंगालचा एखादं बेट, आपलं जे काय म्हणतं एखादं किनारपट्टीचा भाग नाविकतळ म्हणून वापरायचं आहे त्यांना, इकडे लक्ष ठेवण्यासाठी. पुढं इकडचे जे आहे ना एशियन कंट्रीज खाली वगैरे, की बांगलादेशचा एखादा नाविकतळ वापरायचा तर आणि किनारपट्टीवरती आपण दिलाय एखादं बंदर त्यांना, तर त्यावरती आपला हक्क असतो. फक्त ऍग्रीमेंट म्हणून आपण तेवढा पुढचा वापर करण्यासाठी त्यांना तो दिलेला असतो. हक्क कोणाचा असतो? आपला असतो. कळलं का मला काय म्हणायचं? तो प्रदेश आपलाच असतो. कळलं का मला काय म्हणायचं? लक्षात. अजून काय? अजून पण काय तुझे काय नाही ना? हा, मुळात तुमचं म्हणणं असं झालं की हा म्हणून तर बेरोबारी युनियनसाठी अमेंडमेंट केली, आपला विषय संपला, त्यांना देऊन टाकलं, त्यांना राज्य करू दे, देश करू दे, केंद्रशासित प्रदेश करू दे, आणि त्याचा सपोर्ट आपला विषय तिथंच क्लोज होतो. त्यावेळेस आपण ते बाहेर करतो ना दुसऱ्या देशाला अमेंडमेंटद्वारे. पण ॲग्रीमेंट जर असेल तर मग नाही, ॲग्रीमेंटद्वारे जर होत असेल तर नाही, तेवढ्या पुरताच असतो. 2 वर्षाचा ॲग्रीमेंट, 1 वर्षाचा ॲग्रीमेंट, विषय क्लोज. कळलं?
आणि ॲग्रीमेंट केला म्हणजे सर्व ताबा त्यांचा आला, त्याच्यावरती असं काही नसतं, कळलं ना? असं बऱ्याच ठिकाणी आता हे ग्वादर बंदराचा संदर्भामध्ये चीनने पाकिस्तानसोबत ॲग्रीमेंट केलेला आहे. ग्वादर बंदर माहिती ना पुढे तुम्हाला? कराची. कराचीमध्ये खाली तिथे त्याच्या संदर्भामध्ये हे केलेलं आहे, ॲग्रीमेंट केलेलं आहे चीननी, बरोबर आहे की नाही? आता चीनच्या ताब्यामध्ये जो प्रदेश आहे तो ग्वादर बंदर सगळा आहे, आलं का लक्षात? पण तो एक ॲग्रीमेंटवर राहिलेला आहे, त्याच्यावरती पाकिस्तानचा हक्क नाही का? कळलं मला काय म्हणायचं? विषय तो असतो आपल्याकडे म्हणून असतं, म्हणजे प्रत्येक देशाला गरजच पडते ना. उद्या भारताला जर वाटलं की इकडचं देशावरती काय चाललंय काय नाही लक्ष ठेवायचं तर ठेवू शकतो ना, पण आपल्याकडे लक्ष ठेवायला आपल्याकडे वेळ नाही, जगावरती कसं लक्ष ठेवायला आपण? हाही मोठा प्रश्न आहे ना, बरोबर आहे की नाही? शेवटी आपल्याला पाकिस्तान आणि चीन एवढी मोठी डोकेदुखी उरलं सुरलं ते बांगलादेश, ते निर्वासित लोक त्यांचे लोंढे, त्यावरती पण आपल्याला लक्ष ठेवावं लागतं ना. तुमचं म्हणणार असतंय मी समजू शकतो, परंतु हे शक्य नाही. त्यासाठीच तर आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये जसं प्रोव्हिजन केलं आहे ना की बाबा कुठला देश तर तयार होऊ शकत नाही, राज्यामध्ये मॉडिफिकेशन होऊ शकतं, 28 ते 56 राज्य होऊ शकतात, काय पॉसिबल आहे, परंतु दुसरा देश आमच्या देशातून तयार होऊ शकत नाही. आम्ही एखादा प्रदेश दुसऱ्या देशाला दिला, त्याला वाटलं तिसरा देश करायचा करा, काहीच संबंध नाही. मुळात आपण एखाद्याला पार करतो म्हणजे आपला त्याच्यावरचा हक्कच जातो ना, कारण आपण अमेंडमेंट करून दिले नाही ना, हे आपलं सार्वभौम गेली ना त्या वर्षी, कळलं समजलं का? ठीक आहे, किती वाजले? 12:15 थांबायचं ना. सीमावादाच्या संदर्भात तुमच्या लक्षात आलं ना, माझ्या संदर्भात एकदा वगैरे सामान्य हे बंद करा.